ज्ञानदीप लावू जगी। आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर या गावामध्ये हिरक महोत्सवाचा चालू असणारा हा आनंदोत्सव सोपं नाहीये। हिरक महोत्सव साजरा करणं एक तप दोन तप कुणी करतं, तीन तप कुणी करतं, पण तब्बल 5 तपपूर्तीचा सोहळा आज पिंपरी कोलंदर साजरं करत आहे। खरं तर गावकऱ्यांसाठी एकदा टाळ्या, तुमचे आभार मानले पाहिजेत। परंपरा चालू करणं सोपं आहे, पण परंपरा टिकवणं निभावणं फार कठीण आहे। आणि हे अग्निदिव्य हे शिवधनुष्य तुम्ही पेललेलं आहे आणि डबल हिरक महोत्सवाला मी जर जिवंत राहिले, अरे याच्यात माझा स्वार्थ नाही मी जिवंत राहावे, पण राहिले तर तुमच्या गावात यायला निश्चित आवडेल। विठाल विठाल विठाल। पण आता थेट अभंगात प्रवेश करते, कारण 9:45ला 5 मिनिटं कमी आहेत आणि माझ्याकडं मोजून जवळपास एक 80 मिनिटाचा वेळ आहे। 80 मिनिटामध्ये 10-20 मिनिटं नाही जायची तुमच्याकडे, पण तरी सुद्धा प्रयत्न करणार आहे मी वेळेमध्ये। कारण काय होतं महाराज, कीर्तनं रोजची आहेत, म्हणजे तुम्हाला उत्साह आहे, 7 दिवस सप्ताह आहे, 7 दिवस वक्ते येणार आहेत, पण कीर्तनकारांच्या हे 5वीलाच पुजलेलं आहे। रोज प्रवास आहे, रोज प्रवास आहे। कीर्तनात जितका आनंद आहे तितका प्रवासात इतका वैताग येतो। परत घरी जावं, चिंतन करावं, घरी बसून साधना करावी अशी इच्छा असते, पण ते होत नाही। म्हणून मी वेळेत कीर्तन चालू झालेलं आहे, बरोबर वेळेत संपवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। म्हणून आता व्यर्थची माझी बडबड बंद करते आणि अभंगात प्रवेश करते। विठाल विठाल। अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा। प्रस्तुत प्राप्तप्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये ते अमृत लहरींसारखं बरसलं, ज्यांना अनाथांची, साधकांची, योगियांची आणि वारकऱ्यांची माय म्हणल्या जातं, ते कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आळंदी स्थित श्रीमंत श्री ज्ञानोबराया या ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा आणि मोबाईलच्या पाठातला उत्कृष्ट असा अभंग आहे। विठाल विठाल। तुम्ही काही माझ्याकडे बघू नका शेवटपर्यंत, तुमचं प्रावर्ण मला ऐकू आलं की हसू येतं। अभंग ज्ञानोबरायांचा आहे। अभंगातून ज्ञानोबराया भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात। कारण आपण ज्या भगवंताला 60 वर्षापासून बोलवण्याचा प्रयत्न करतोय, गावामध्ये तर आले आहात, पण या मंदिरामध्ये सुद्धा भगवंता तुम्ही यावं। ज्या भगवंतानं या देहामध्ये वास्तव्य करायचंय त्या भगवंताचं मूळ स्वरूप आहे कसं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आहे कसा भगवंत, त्याला सगुण म्हणावं का त्याला निर्गुण म्हणावं, की याहून पर काहीतरी त्याचं तत्व आहे। तर याच्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात हा फार गहन प्रश्न आहे, तो न सोडवलेला बरा। भगवंताला सगुणही म्हणता येतं आणि निर्गुणही म्हणता येतं। मूळचा तो निर्गुण, त्याचं मूळ स्वरूप हे निर्गुण आहे, कारण सगळ्यांनी त्या प्रमाणावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तो, निराकार निर्गुण तो, तू ही रघुराया। मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया। मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। ज्ञानोबराय सुद्धा हेच म्हणतात, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे। तुकोबराय सुद्धा तेच म्हणतात, रूप नाही रेखा, नाम ही जयासी, आपुल्या मानसी शिवध्याय, तो निर्गुण निराकार। मग याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे। पण परत संत म्हणतात थांबा, पूर्वी निर्गुण निराकार होता पण आता राहिलेला नाही। या संतांनी त्याला सगुण साकार करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि बळजबरीने त्याला सगुण साकार केलेला आहे। आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, शॉर्टकट मध्ये बरं आहे आपलं। आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, किंवा आला नावा रूपा तुका म्हणे
झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी त्याच्या. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे, पण संतांच्या भक्ती खातर त्याला सगुण साकार व्हावं लागलं. मग त्याला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं? ज्ञानोबरायांना प्रश्न आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे? पण ज्ञानोबराय हा वाद संपुष्टात आणत म्हणतात, सगुण निर्गुण एकू गोविंदुरे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. तो भगवंत सगुण असे ना किंवा निर्गुण असे ना, पण भजन केल्यावर तो तुमच्या हृदय संपुटामध्ये येतोय ना, हे महत्वाचं आहे. म्हणून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. तो भगवंत कसा आहे हे कळण्यासाठी ज्यांना तो कळलाय त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे, कारण संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून भगवंतही स्वतः गीतेमध्ये असं वर्णन करतात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तित्व दर्शिनः ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी याथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ. संताविण प्राप्ती नाही आईचे वेद देती ग्वाही हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय म्हणून धरावे ते पाय आदी आदी. संतांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. काही जण म्हणतील त्यानं काय होईल? सद्विचार निर्माण होतील, कारण संतांच्या संगतीत राहिल्यानंतर सद्बुद्धी ते आपल्याला निर्माण करून देणार आहेत. सद्विचारी माणूस त्याच्याकडनं कृती ही सत्कृती व्हायला लागते, सत्कर्म व्हायला लागतं. आणि ज्याचं सत्कर्म वाढलं, ज्याचं पुण्य वाढत गेलं, त्याला भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. पण त्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. आणि तुम्ही कुणाच्या संगतीत राहता याच्यावरनं तुमचं आयुष्य कसं घडणार आहे हे निश्चित होत असतं. विनोबा भावेंचं एक वाक्य आहे, पावसाच्या पाण्याचा थेंब जर नाल्यात पडला, गटारात पडला ना तर तो त्याज्य होतो. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला ना तर क्षणार्धात त्याची वाफ होते. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर सापाच्या तोंडामध्ये पडला, त्यानं सापाच्या तोंडाचा संग केला तर त्याचं विष बनतं. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर त्यानं कमळाच्या पाकळीचा संग केला तर तो मोतीबिंदू बनून चमकतो. आणि तोच जर यदा कदाचित पावसाच्या पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला ना तर तो मोती बनून मिरवतो. थेंब तोच आहे, फक्त त्यानं संगत कुणाची केली याच्यावरनं त्याची व्हॅल्यू डिसाईड झाली. तशी आपल्या लाईफची व्हॅल्यू डिसाईड आपल्याला जर करायची असेल तर आपण कोणाच्या बरोबर राहतोय, कोणाच्या संगतीत राहतोय याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुकोबराय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग दे सदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. संत संग दे सदा, संत संग दे सदा, संत संग दे सदा, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा, पण संत संग दे सदा. संतांचा संग दे, कारण चांगल्याचा संग ज्याच्या आयुष्यात आहे ना तो माणूस चांगला म्हणून समाज त्याला ओळखतो, गणल्या जातो. आणि काही गोष्टी दिसताना जरी छोट्या दिसत असल्या ना तरी त्याचा इम्पॅक्ट मात्र फार मोठा असतो. बऱ्याचशा गोष्टी लोकांना वाटतं काय त्याचा फायदा आहे आणि कशाला केल्या पाहिजेत, त्या दिसताना जरी किरकोळ दिसत असतील ना तरी त्याचे जे काही परिणाम असतात ना ते भविष्यात फार चांगले आणि मोठे असतात. एकदम परफेक्ट प्रमाण. अर्धा क्षण होय, अर्धा क्षण जरी संतांची संगती घडली त्यानं होईल काय? तेणे होय शांती महापापा. दिसताना छोटा वाटतोय तो अर्धा क्षण, पण त्यानं महापातक नाश होतोय याचा काही विचार. याच्यासाठी एक दृष्टांत सांगते ऐका. एका गावामध्ये एका घराला आग लागली होती. आग लागल्यानंतर जो तो ज्याच्या त्याच्या परीनं ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. कोणी हंडा आणतंय, कोण घागर आणतंय, कोण कळशी आणतंय, पैलवान होता तो पिंप आणून पाणी टाकतोय. आग विझवण्यासाठी सगळेजण सर्वतोपरी प्रयत्न करत होते. तिथे एक चिमणी होती. त्या चिमणीनं ती आग पाहिली, ती पण उठली ना. तिनं चोचीत पाणी घेऊन आगीत नेऊन होतं, चोचीत पाणी घेऊन आगीत नेऊन होतं. बराच वेळ 10-15 मिनिटं तिचा हा प्रकार एक कावळा बघत होता. आणि त्या कावळ्यानं ते बघितलं आणि तो हसायला लागला. आणि हे ठरलेलं आहे, चांगलं काम करायला लागल्यानंतर कावळे आडवे येतात. पक्षात कावळे, माणसात माणसाचे मरू द्या. पण त्या चिमणीला असं बघितल्यानंतर तो कावळा तिच्या जवळ गेला आणि तिला म्हणतो कसा, ए चिमणे, अगं तुझा जीव केवढूसा, तुझी चोच केवढूशी, एवढूशा चोचीतल्या पाण्यानं एवढी मोठी आग विझणार आहे का? कशाला धवपळ करतेस, निवांत बस ना, आपण गप्पा मारूयात. त्यावेळेला ती चिमणी माघारी फिरली आणि त्या कावळे दादाला उत्तर देती झाली, दादा मला माहिती आहे माझा जीव बारीक आहे, मला हेही माहिती आहे माझी चोच बारीक आहे, आणि मला हेही माहिती आहे की माझ्या चोचीतल्या पाण्यानं ती आग विझणार नाही.
पण दादा, ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना, त्यावेळेला तो इतिहासकार या चिमणीबद्दल हे वाक्य नक्की उच्चारेल की मैं आग लगाने वाली नहीं, मैं आग बुझाने वाली हूँ. आणि एवढं एक वाक्य जरी माझ्या कार्याबद्दल उद्गारलं गेलं ना, तरी माझ्या कार्याची सार्थकता आहे. तिचं काम खूप छोटं आहे, पण त्याचे इम्पॅक्ट भविष्यात काय होणार आहेत हे तिला कळलं, तसं आपल्याला कळलं म्हणजे परमार्थ संपला. विठाल आणि या छोट्या छोट्या गोष्टीतनंच मोठासा परमार्थ उदयाला येत असतो. छोट्या छोट्या गोष्टी करा भगवंताची प्राप्ती होण्यासाठी, पण त्या भगवंत भेटावा या वृत्तीनं आणि या मनोभूमिकेतनं केलेल्या असावे. भगवंताची भेट होईल. आणि भगवंताची भेट होण्या अगोदर संत भेटले ना की तुम्हाला देव भेटला म्हणून समजा. कारण देव आणि संत यांच्यातला अभेद आहे. वेदांतानं सांगितलेला आहे एकच ब्रह्म आहे, ते बहुश्यामहा, म्हणजे एकोहम ब्रह्म बहुश्यामहा, एकच ब्रह्म आहे, पण ते अनेक रूपानं नटलेलं आहे. आणि याच आशयाचं प्रमाण संत सांगतात. देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, सांगत से भावे, सांगत से भावे. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे, असो ठावे सकळा. देव आणि संत यांच्यामध्ये अभेद आहे, म्हणून ज्याला संत भेटले ना त्याला देव भेटला. एखाद्या वेळेला देव भेटणं सोपं आहे, पण संत भेटणं सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी. पण परी या जग जेठी करुणा केली. आपल्याला टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, कारण आपली भूमी कुणाची आहे? बरं, संतांची म्हणले, नाही तर अजून कोणी काही विचार करून आले काही कुणाची भूमी आहे? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये भरपूर असं संतांचं उभं पीक असल्या कारणानं आपल्याला संत शोधण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्यात असणारे किंवा जिल्ह्याच्या शेजारी असणारे जे संत आहेत त्यांच्याकडे गेलात तरी खूप आहे. आपल्याकडं निळोबराया आहेत, आपल्याकडं चांगदेव महाराज आहेत, पण एवढी मोठमोठाली मंडळी आपल्याकडे आहेत. आणि शिवेवरचा जिल्हा तो म्हणजे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याला अख्ख्या जगानं ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावं ते ज्ञानोबराया पुणे जिल्ह्यात. अगदी त्या वारकरी संप्रदायाच्या मंदिरावरती कळत चढवणारे तुकोबराया ते पुणे जिल्ह्यात आहेत. कशाला बाहेर जाण्याची गरज आहे? पण आपल्या लोकांना सवय आहे, पिकतं तिथं विकत नाही म्हणून आपल्याला आपले संत चालत नाहीत. आम्ही इम्पोर्ट केलेल्या संतांकडे जातो आणि नंतर ते संत तिहार जेलमध्ये गेल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ होते. अरे 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 अरे, हे संत नव्हते, पण हे कळायला उशीर व्हायला लागला. पण हे अगोदरच थोडंसं माहिती करून घ्या. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपली अवस्था ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगू का काय आहे? पाहे पादूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची पदरा आड, परी ते अव्हेरुनी गोचिड, अशुद्ध काय सेवती, कमल कांदा आणि दरदुरी, नांदवणूक एकेची घरी, परी परागू से विजे भ्रमरी, येरा चिखुलची उरे, निदैवाच्या परिवरी, लोया ऋतलिया ती सहस्त्रवरी, वरी बैसोनी उपवासु करी, का दरिद्री जिये. विठ्ठल आपल्यावरती मी आता काही याचं फार अगदी डीप मध्ये जाऊन एक्सप्लेनेशन देणार नाहीये. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. संत आपले आहेत, आपल्या जवळ आहे. लांबची लोक येतात आणि त्यांच्या पाया पडतात. फॉरेनर लोक माऊलींच्या समाधीच्या पाया पडत होती. आता मला थोडंसं कौतुकच वाटलं. आता फॉरेनर माणूस एखाद्या आपल्या माणसाला जर मानतोय, संताला मानतोय, त्यांच्यासमोर नतमस्तक होतोय. मी त्या फॉरेनरचे जे गाईड होते त्यांना बाजूला घेऊन विचारलं, का हो ज्ञानोबरायांच्या भेटीला या फॉरेनर लोकांना आणायचं काय कारण होतं? यांना जर तुम्हाला महाराष्ट्रच दाखवायचा होता तर मग लोणावळा, खंडाळा, माथेरान, इकडं महाबळेश्वर इकडं फिरवलं असतं, चाललं असतं. आळंदीमध्ये कशाला आणायचं? त्यांना काय ज्ञानोबा कळायचे? त्यावेळेला त्या गाईडनं दिलेलं उत्तर आहे, ताई त्या लोकांनी तिकडनं निघाल्यानंतर दोनच ठिकाणं भेटीची सांगितली होती, ते म्हणजे आळंदी आणि देहू. म्हटलं इथं आमच्या लोकांना ज्ञानोबा तुकोबा कळेनात, यांना काय कळायचे ज्ञानोबा तुकोबा? त्यांनी सांगितलं तुम्हा लोकांना जे ज्ञानोबा तुकोबा कळले नाहीत ना ते या लोकांना कळले. म्हटलं वा, काय कळलं यांना माझ्या ज्ञानोबांचं, सांगा बरं. ते म्हणले, ताई हे जे पाया पडतायत ना याच्यातले 129 विद्यार्थी आहेत जे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर PhD करतायत. 129 विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरीवर PhD करावी, तेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत. आणि ज्या मातीतल्या मंडळींसाठी ती ज्ञानेश्वरी लिहिली आहे ज्ञानोबरायांनी, त्या मातीतल्या तरुणांनी मात्र, तरुणींनी मात्र ती ज्ञानेश्वरी उलगडून सुद्धा बघू नये. हे केवढं मोठं दुर्दैव आहे आपलं. आमच्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे ना? आहे. पुढचेच हो म्हणतात, बाकीचे काय माहिती हो, घरी जाऊन बघितलं पाहिजे, काहीतरी आहे बो देवघरामध्ये. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी आहे.
आणि नसेल तर असली पाहिजे. पण त्या ज्ञानेश्वरीचा मी काय केलेला आहे, छान भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळली आहे, लांब लचक दोरा घेतलेला आहे आणि कर कचून ज्ञानोबा बांधून टाकलेले आहेत. अजिबात डोकून ज्ञानोबांनी आमच्या घरात बघायचं नाही, मग तो वाटूळच आपलं. विठाला विठाला, हे दुर्दैव आहे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अख्खी ज्ञानेश्वरी वाचणं पॉसिबल नाही, कारण आयुष्य घालवली लोकांनी, लग्न न करता ब्रह्मचर्याश्रम स्वीकारून गृहस्थाश्रमात न जाण्याचा निर्णय घेतला फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी. पण ते सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वरी अजूनपर्यंत आम्हाला उलगडली नाही. मग महात्म्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही, आपण संसार करून रोज 5 ओव्या वाचणारी माणसं, आपल्याला काय ज्ञानेश्वरी कळायची आहे. म्हणून नामदेव महाराज आपल्यासाठी एक मार्ग सांगतात, अख्खी ज्ञानेश्वरी वाचू नका, पण किमान एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी वाचा. आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबरायांची ओवी वाचली आणि अनुभवली ना, त्यांच्या आयुष्याचं कोट कल्याण होणार हे ठरलेलं आहे. ज्ञानोबा असतील, तुकोबांच्या गाथ्याचा एखादा अभंग वाचा. आमची सध्याची तरुण पिढी नाही ते वाचते, हे वाचायला काय अडचण आहे. खरं तर वाचन संस्कृती ढासळली आमच्या महाराष्ट्राची, हेच खरं तर मुळातलं दुर्दैव आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये विचारवंतांची पुस्तकं असली पाहिजेत, संतांचे ग्रंथ असले पाहिजेत आणि ते डोक्यात उतरले पाहिजेत. पण आमची मुलं सध्या काहीही यातलं करत नाहीत. आमची तरुण पिढी वाचते, पण काय, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा आणि कंटिन्यू सर्चिंग चालू असतं त्या यूट्यूबवरती. काय व्हिडिओ आहेत, काय व्हिडिओ आहेत, काही घेणं देणं आहे का आपल्याला. माझं वैयक्तिक असं मत आहे, यूट्यूबवरती काही तर दिवसभर बातम्याच वाचतात, बातम्याच बघतात. त्या गोष्टीनं जर आपल्याला काही फायदा वैयक्तिक होणार असेल तर ती बातमी 15 ते 20 मिनिटं बघावी. कारण चॅनलवाले सुद्धा एकच बातमी जवळपास दिवसभर रिपीट करत असतात. आणि तसंच व्हॉट्सअपच्या मेसेजचं आणि तसंच फेसबुकच्या पण स्टोऱ्यांचं आणि मेसेजचं आहे. जवळपास व्हॉट्सअपला येणारे मेसेज आहेत ना, ते कसे आहेत माहिती आहे का, बाईला जो ओटीला ब्लाऊज पीस दिला जातो ना, तो ब्लाऊज पीस फार तर फार 15 ते 20 रुपयाचा असतो. आणि देणारीला माहिती असतं ही घालणार नाहीये, आणि घेणारीला माहिती असतं हा 25च्या वरचा नाहीये, पण तरी देणारी देते आणि घेणारी घेते का, परत दुसरी आली तर तिच्या ओटीला टाकता येईल. आणि त्या ब्लाऊजची मजा काय सांगू का, आत्ता 25 रुपयाचा ब्लाऊज शिवणारी पिढी राहिलेली नाही. आयुष्यभर तो ब्लाऊज फक्त हिच्या ओटीतून तिच्या ओटीत, तिच्या ओटीतून तिच्या ओटीत, राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड नुसतं फिरत राहतो. जिनं खरेदी केला तिच्याच ओटीतनं 3दा गेला तरी तिला कळत नाही हा मीच घेतलेला आहे. ते ही वाईट अवस्था त्या मोबाईलची आहे. तशीच अवस्था त्या मोबाईलमधल्या मेसेजची आहे. मोबाईलमधले मेसेज सुद्धा असे फक्त याच्या मोबाईलमधनं त्याच्या मोबाईलमध्ये, त्याच्या मोबाईलमधनं त्याच्याच मोबाईलमध्ये, आणि फिरून 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 ज्यानं तो लिहिलाय त्यालाच पुन्हा तो माघारी येतो आणि खाली टीप असते, नया हे यह. वाचणारा म्हणतो बनवून वर्ष झाले, काय नवीन आहे याच्यामध्ये. हे अशी वाईट अवस्था आहे आपल्या विचारांची. त्याच्यामुळं बघू नका, वाचू नका असं माझं म्हणणं नाही. सोशल मीडिया म्हणजे तुम्ही सध्याच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण आम्ही बघतो त्याच्यामुळे तुम्हाला बघू नका असं म्हणणार नाही. मोबाईल बघा, पण स्क्रीन टाईम त्याला काहीतरी लिमिटेशन्स ठेवा. कारण अतिपरिचयात अवज्ञा, संतत गमनात अनादरो भवती, मलय भिल्ल पुरंद्री चंदन तरुकाष्टमिंदनम कुरुते. जुनी जाणकार माणसं एक म्हण सांगायची, अति तिथं माती. या मोबाईलच्या नादामध्ये लोक वेडी व्हायला लागली. कंटिन्युअसली माणसं झोपीत न उठली ना, पूर्वीच्या काळची लोक अशी हात जोडायची म्हणायची, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. आजकाल करदर्शन आहे, प्रभाते व्हॉट्सअप दर्शनम. उठल्याबरोबर कुणाचा काय मेसेज आलाय, काय त्याच्यात कोटभर रुपये तुम्हाला मिळायचे आहेत, कुणी काय पाठवलंय, कुणी काय पाठवलंय. हे योग्य नाहीये. व्यसन लागलंय. एखाद्या वेळेला दारूचं व्यसन सुटेल, एखाद्या वेळेला तंबाखूचं व्यसन सुटेल, पण आत्ताच्या तरुण पिढीचं मोबाईलचं व्यसन सुटणं हे महा अवघड होऊन बसलेलं आहे. आणि मोबाईल वापरून मेंटली डिस्टर्ब झाली हो मुलं. चिडचिडेपणा, डिप्रेशन, हे सगळं जे निर्माण झालंय ना, ते त्या मोबाईलमुळे निर्माण झालेलं आहे. काय वागतोय आपण हे सुद्धा मुलांना कळेना. गाडीवर चालताना मोबाईल, जेवताना एका हातानं जेवण, एका हातामध्ये मोबाईल, पाणी पिताना मोबाईल, झोपताना सुद्धा गोधडीच्या आतमध्ये. अरे किती किती असतं. आणि या मोबाईलचा परिणाम कसा वाईट झालाय ते तुम्हाला सांगते. मोबाईलच्या नादामध्ये किती कुटाणे होतात ऐका. एक मुलगा कामावरून आला, IT सेक्टरमध्ये काम करणारा, कॅबमधनं उतरला आणि चॅटिंग करता करता स्वतःच्या घरात घुसायच्या ऐवजी दुसऱ्याच्याच फ्लॅटमध्ये घुसला. बरं घुसला त्या घरातल्या बाईंनी तरी त्याला आडवावं आणि म्हणावं, ओ कोण तुम्ही, कसं काय आले. पण ती पण त्या टीव्हीवरची मालिका बघण्यात इतकी गुंग झाली होती की नवा गडी नवं राज्य ही मालिका बघण्याच्या नादात हिचा गडी बदलला हेच हिला कळलं नाही. थेट डायरेक्ट तिनं पाणी आणून दिलं आणि पुन्हा टीव्हीवरची मालिका बघायला लागली. पण ज्यावेळेला तिचा नवरा आला तो
तरी किमान शुद्धीवर असावा, पण तोही फेसबुकवरती लाईक डिसलाईक करत आला होता. घरात घुसला आणि परपुरुषाला बघून चिडला नाही, उलट हात जोडून म्हणला, सॉरी बरं का, चुकून तुमच्या घरात आलो, असं म्हणून माघारी निघून गेला. विठाला विठाला. अशांना मेंटली डिस्टर्ब म्हणू नये. हे सगळे मोबाईलचे परिणाम आहेत. म्हणून माझा हात जोडून सांगणं आहे, मोबाईल वापरू नका असं नाही. मोबाईल वापरा, ते वाचा, त्याच्यातले मेसेज पण वाचा, पण ते जीवनात उतरवता आले तर बघा, कारण तेही चांगले असतात. आपण ते करत नाही आहेत, म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी. विठाला विठाला. गाथ्याचा एखादा अभंग वाचा. गाथ्याचे विचार जर तुम्ही आचरणामध्ये आणले ना, तर तुकोबराय मोठं करतील तुम्हाला. मोठं म्हणजे किती? आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि हे सगळं संत साहित्य आहे ना, मानवी मनाला शांतता देणार आहे, मानवी मनाला समाधान देणार आहे. नाही तर प्रत्येकाचं चित्त आहे ना सध्या इतकं असमाधानी आहे. तळमळी चित्त घातले खापरी, फुटत असे परी लाहीचिया. ही प्रत्येकाच्या अंतकरणाची अवस्था आहे. सुखासाठी प्रत्येक जण धडपडतोय, पण सुख मात्र मिळत नाही. आणि म्हणून आमचे संत म्हणतात, सुख मिळवायचं असेल तर प्रपंचातल्या ऐहिक लोकातल्या कुठल्याही गोष्टीपासून सुखाची अपेक्षा ठेवू नका. या संसारातली कोणतीही गोष्ट तुम्हाला सुख देणारी नाही. मग सुखा लागी करीसी तळमळ, तरी 10 कोटीची FD कर एक वेळ. चुकले होय बरं. सुखा लागी करीसी तळमळ. काय लोक तर आजकाल सुख कशामध्ये शोधतील काही नेमच नाही. 3 गोष्टीमध्ये सुख आहे असं लोक म्हणतात. पैसा, जमीन जुमला, सोनं नाना असेल की तो माणूस मोठा आहे. माझं म्हणणं आहे, पैसा आहे ना किमान तरुणपणामध्ये 45 पर्यंत जेवढे आहेत ना, त्या सगळ्यांनी आपल्या लाईफचं टार्गेट ठरवलं पाहिजे. इकॉनॉमिकली किमान आपण 100 कोटीचे तरी मालक झालो पाहिजेत. म्हणजे 45 वर्षापर्यंत 100 कोटी तरी प्रत्येकानं कमावलेच. मला तर खरं कुठं उद्यापासून लगेच चालू करायचं आपल्याला. 100 कोटीचं टार्गेट ठेवा, पण मरायच्या अगोदर फक्त मुलाला सांगा, ए बाळा, मी मेल्यानंतर 99 कोटी तुझ्या अकाउंटला टाकतो मी, फक्त मी मेल्यानंतर 1 कोटीच्या 1-1 लाखाच्या गड्ड्या कर आणि त्या माझ्या सरणावर सगळीकडं कडेनं ठेव, म्हणजे माझ्या आत्म्याला शांती मिळेल. कापूर खोबरं तूप नाही टाकलं आणि फक्त 1-1 लाखाच्या गड्ड्या ठेवल्या तरी चालतील. ठेवतील ना तुमची मुलं? नाही, काही विश्वास आहे पोरांवर? नाही हो, काही कार्टी ठेवायची नाही. ठोकळा सुद्धा पाहुण्यालाच लावायला लावतील, काही बरोबर येणार नाही. आणि दुसरी गोष्ट जमिनी. काही लोक तर आम्हाला जमिनी पण दाखवायला कमी करत नाहीत. जर 1-2 तास अगोदर गेलो ना, लोक शेत फिरायला नेतात आम्हाला, ताई चला शेत फिरायला, आणि दाखवणार. मग या नारळापासनं त्या बाभळीपर्यंत अख्खा 7-12 आपला आहे. आता त्यांचं खायचं असतं म्हणून बोलावं तरी कसं हा प्रश्न पडतो, कारण ती माती खाल्ला हसत असते. ओ देवा गप्प बसा, फार उड्या मारू नका असं म्हणणारे तुमच्या खानदानातले खूप मातीमूल ठरवलेत मी, कारण ते माझे झाले, मी त्यांची झाले नाही. ती प्रमाण म्हणत असते, आजा गेला पण जा गेला, बापा हसणा गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही तैसा. आजा गेला पणजा गेला, बाप मसणा गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. तुझा आजा म्हणायचा मी त्याची आहे, मी त्याची झाले नाही. तुझा पणजा म्हणायचा मी त्याची आहे, मी त्याचे झाले नाही. इतकंच काय, तुझा नको. आम्ही काही उगीच उद्धटपणानं बोललो की लोक म्हणतात ही काही भाषा झाली बोलायची. शूटिंग चालू आहे, काळजी करून बोललं पाहिजे. आजकाल तुम्हा लोकांना लय घाबरतो बरं का मी महाराज, कारण चुकीचं वाक्य पटकन. आणि माझं काय म्हणणं, समाज पण आहे ना आमच्या एका चुकीची वाटच बघत असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे मी आजोबांच्या बरोबर आहे ना, अगदी बैलगाडीत जाऊन कीर्तनं त्यांची बघितलेली आहेत. माझे आजोबा बैलगाडीत जाऊन कीर्तन करायचे, आणि कीर्तन करायला काय मिळायचं, जेवण, झोपायला निवारा आणि बैलाला चारा, याच्यावरतीच कीर्तन असायची. आता झालाय हा पसारा. नाही तर पूर्वी फार अवघड होतं. पण पूर्वीच्या काळाची एक महत्त्वाची गोष्ट काय होती माहिती आहे का, जी लोक कीर्तनाला यायची ना ती फार बहुसंख्या असतीलच असं नाही, पण जेवढी लोक असायची ना ती श्रद्धेनं कीर्तन ऐकायची. आत्ताची लोक श्रद्धेनं नाही, चिकित्सेनं कीर्तन ऐकतात. कीर्तनकार चांगलं किती बोलतोय याच्यापेक्षा कीर्तनकार चुकतोय कुठं याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतात. आणि तुमचं पण आज तेच चालू आहे, बरोबर ना? नाही नाही ना, नाही तुम्ही चांगले आहात, तुम्ही नाही असा काही माझा विचार करणार. आणि ऐका ना, मी एक पाडा म्हणते, 91 9 18 9 27 9 36 9 5 55 9 54 9 7 63 9 8 72 9 10 90. बरोबर म्हणले ना मी पाडा? बर, चुकले का? काय राहिलंय? नाही हो, राहिलं का? काय राहिलंय? 81 राहिलं. बरोबर बरोबर बरोबर, मला हेच सांगायचं होतं तुम्हाला.
आता मी काय मॅथमॅटिक्सची टीचर आहे का? पण तरी माझा नावाचा पाडापाटा याचं कौतुक नाही तुम्हाला, पण 99 राहिलं बरं का. हे कसं काय लक्षात आलं? माझं चांगलं काय तुम्ही हे नाही बघितलं, माझं चुकलं काय ते सांगितलं. विठाल प्रूफ करून दिले मी तुम्हाला. तुम्ही पण चुका शोधताय माझ्या. आणि मी कायम सांगते चांगले चुकतात, आम्ही चुकू देत नवल काय. एका ठिकाणी 10वीला गेले होते. आता बंद केलेत मी यावर्षी, 10वीच करत नाही कोणाचे. कारण पूर्वीच्या काळी फक्त वारकरी साधक बुवा गेले तरच 10वीची प्रवचनं असायची. आजकाल कोणाच्याही 10वीला प्रवचनं. एका ठिकाणी 10वीच्या प्रवचनाला गेले. प्रवचन झाल्यानंतर हळूच एक कार्यकर्ता माझ्या कानापाशी येऊन मला म्हणतो, कसा ताई तुम्ही कसं काय आल्या असल्याच्या 10वीला? म्हणलं का असल्याच्या म्हणजे कसला होता? अहो म्हणे ताई तो दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब होऊन मेला आणि तुम्ही त्याच्या 10वीच्या प्रवचनाला आल्या. म्हणलं देवा अगोदर तरी सांगायचं की तो असला होता. कारण मी प्रवचनात बोलता बोलता श्रद्धांजली पर वाक्य बोलून बसले. ते ज्या मार्गानं गेले त्याच मार्गानं चालण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करावा, हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या चरणी सादर. वाटोळ व्हायचं त्याच्या मार्गाने गेल्यावर. तेव्हापासून कानाला खडा लावला बुवा. फार कीर्तनकार प्रवचनकार साधू वृत्तीचा गेला, वारकरी गेला तरच 10वीला जायचं, नाही तर 10वीलाच जायचं नाही. 10वीच पण एकदा गेले होते 10वीला, प्रवचनाला गेले. प्रवचन झालं. म्हणजे लोक कशी चुकतात हे मला सांगायचं आहे. माझं प्रवचन झालं, कावळा वगैरे शिवला, नैवेद्य वगैरे शिवल्यानंतर मग श्रद्धांजलीचे कार्यक्रम चालू झाले. एक जण उठले श्रद्धांजली व्हायला आणि ते बोलता बोलता बोलले ना, काकस्पर्श झालेला आहे, ताईंचं प्रवचनही झालेलं आहे. प्रवचन झाल्यानंतर अधिकचं बोलणं उचित नाही. ताईंच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही भगवत चरणी प्रार्थना करतो आणि माझी 2 वाक्य संपवतो. विठ्ठल विठ्ठल. अरे म्हटलं जिवंतेनं मी व्हा, मेल्यावरती वाहना श्रद्धांजली मला. आणि व्हायची एकाला वाहून बसला एकाला. पण चला ठीक आहे, ओघामध्ये होऊ शकतं. जसे ते चुकू शकतात तसे आम्ही पण चुकू शकतो. फक्त आमच्या चुका गृहीत धरून चला, किंवा चुकू शकतात. पण मी प्रयत्न करते चुकायला नको. कारण कीर्तनकार हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे वारकरी संप्रदायाचा. आणि आपण सगळेच, आपण काय बोलतो, आपण कसे वागतो, आपलं आचरण काय, आपला स्वभाव काय, याच्यावरनं आपल्या संप्रदायाबद्दल म्हणजे चर्चा होत असतात. त्याच्यामुळं आपल्यावरती एक जबाबदारी आहे. आपण वागलंही चांगलं पाहिजे, बोललंही चांगलं पाहिजे. आणि जर आपण चांगले वागत आणि बोलत असू तरच आपला संप्रदाय लोक ॲक्सेप्ट करतील, नाहीतर लोक आलेली माघारी जायला बसलेली आहेत. त्याच्यामुळं आपली जबाबदारी आहे की थोडंसं चुकू नये. म्हणून न चुकता तुम्हाला आता सांगते, ती माती म्हणत असते आजा गेला. तुमचे आजोबा म्हणायचे मी त्यांची आहे, तुमचे पणजोबा म्हणायचे मी त्यांची आहे. इतकंच काय, आपले तीर्थरूपही म्हणायचे की मी त्यांची आहे. पण मी त्यांची झाले नाही. मेल्यानंतर त्यांचीच मुठभर माती झाली आणि ती माझ्यात मिसळली. काहीही बरोबर येणार नाही. लोकांचे कोर्टात वाद बांधावरनं चालू आहेत. बांध पोकरला यांनी, बांध माझा उकरला आणि जवळपास कासराभर माझ्याकडं सरकलाय. त्याच्यामुळं मग कोर्टात केस चालू आहे. माझं म्हणणं आहे, जिल्हा सत्र न्यायालयात नाही मिटली हायकोर्टात जा, हायकोर्टात नाही मिटली सुप्रीम कोर्टात जा. पण ज्या जमिनीसाठी भांडणं चालू आहेत ना, मेल्यावरती अख्खीच्या अख्खी बरोबर घेऊन जा. जमेल काय बरोबर येणार आहे? आपण कशासाठी भांडतोय? आणि खरं सांगू, BOT तत्व, कॉन्ट्रॅक्टर जर कोणी असतील ना तर त्यांना माहिती असेल हे तत्व. BOT तत्वावरती हे सगळं वापरायला मिळालंय आपल्याला. अख्खी पृथ्वी शरीरासकट, आपल्या सगळ्या घरादारासकट सगळं BOT तत्वावरती आहे. बिल्ट, ऑपरेट अँड आफ्टर दॅट ट्रान्सफर. बांधा, वापरा आणि ते ज्याचं आहे त्याला हस्तांतरित करा. ही जमीन तुम्हाला वापरायला दिलेली आहे. ज्या जमिनीवर आज तुम्ही दावा करताय ती काही दिवसापूर्वी दुसऱ्याच्या नावावर होती. आत्ता जिवंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्या नावावर असणार आहे आणि तुम्ही मेल्यानंतर ती परत कुणाची तरी होणार आहे. त्याच्यामुळं ही स्थायी स्वरूपात टिकणारी प्रॉपर्टी नाही. त्याच्यामुळं हिच्यावरती हक्क दाखवायचा नाही. वापरा, उपभोगा, आनंद घ्या, पण माझं माझं म्हणू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तिसरी गोष्ट आहे, माता मौल्यांना असं वाटतं की बाबा थोडंसं दागदागिने व्यवस्थित असले की 4 लोकांमध्ये आपल्याला मान मिळेल. मावशांनो 50, तुम्हाला उपदेश नाही करत आहे मी, माझा तेवढा अधिकार नाही, पण मी म्हणते त्याच्यावरती विचार करा. थिंक अबाउट इट. 50 तोळे घाला. मरायच्या अगोदर फक्त सुनबाईला म्हणा, सुनबाई फार सेवा केली तू माझी. नसेल केली तरी म्हणा, सुनबाई फार सेवा केली तू माझी, मी मेल्यावर 25 तोळे तुला. तशी जीभ नाही रेटायची सासवांची, पण तरी मी म्हणते म्हणून आपलं बळबळ म्हणा. 25 तोळे तुला, 24 तोळे लेकीला. फक्त मी मेल्यानंतर 1 तोळा तेवढा माझ्या तोंडामध्ये टाक. टाकतील ना तुमच्या सुना? टाकतील ना एखादा तोळा? नाही? मग अशा कशा करून आणल्या? विचार करायचा. पण खोटं नाही बोलायचं. टाकतात. किती?
अर्धा तोळ्याचा. मग एवढीच प्रॉपर्टी आहे आपली. मेल्यानंतर फुटका म्हणीच तोंडात घालणार आहेत आणि दुसऱ्या दिवशीची मजा सांगू का, सावडायला बाया गेल्या ना त्या पायाकडनं नाही उकरत, त्या तोंडाकडनं उकरतात. सापडला तर सापडला, उसनही नाही ती फेडोनिया. माझी नाही तुकोबांची भाषा आहे. काय बरोबर येणार आहे. हे सगळे विनोदाचे भाग सोडा. मी सांगते ते आता एक वाक्य फार महत्वाचं आहे, ते व्यवस्थित ऐका. मेल्यानंतर ज्या गोष्टी बरोबर येणार नाहीत त्या गोष्टीचा संचय करण्यापेक्षा मेल्यानंतर जी गोष्ट आपल्याला सहाय्यभूत ठरणार आहे सद्गतीसाठी ती गोष्ट कमवा. आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या भगवंताचं भजन आहे. म्हणून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. भजन पुण्य हे तिकडचं चलन आहे. आपल्याला इथून दुबईला जायचं असेल तरी करन्सी एक्सचेंज करावी लागते. कुठेही तुम्हाला ॲब्रॉड जायचं असेल, ऑस्ट्रेलियाला जा, जपानला जा, जर्मनीला जा, दुबईला जा, तिथं आपल्या भारताचे पैसे चालत. हे सोडाव, जो नेपाळ देश भारताच्या जीवावर जगतोय त्या नेपाळमध्ये जरी तुम्ही गेले ना तरी तुम्हाला भारताचे पैसे तिथं चालत. आता जे नेपाळला जाऊन आले ते म्हणतील नाही ताई चालतात तिथं 500-200च्या 1000-2000 2,000-2,000च्या नोटा चालतात. नेपाळनं आता त्या पण बंद केल्या आहेत, कारण हा मोदी आलाय, कधी काही बंद करून टाकेन सांगता येत नाही. त्याच्यामुळं एकही नोट तिकडेही चालत नाही. देश बदलायचा झाला तरी सुद्धा करन्सी एक्सचेंज करावी लागते. देश बदलताना आपण जर पैसे बदलतो तर हा लोक बदलून जाताना, हे जग बदलून जाताना आपण कमवलेली करन्सी एक्सचेंज करायला नको का. म्हणून ती करन्सी पुण्यामध्ये कन्वर्ट करून घ्या, वरती कामाला येईल. विठ्ठल विठ्ठल. त्या पुण्याची प्राप्ती व्हावी. भगवंताचं भजन त्यासाठी आपण केलं पाहिजे, कारण भगवंताच्या भजनाव्यतिरिक्त सुख नाही. आणि म्हणून आमच्या संतांचं प्रमाण, जे मी मगाशी हटकून चुकीचं म्हणले होते, सुखा लागे करीसी तळमळ तरी तू पंढरी सजाय एक वेळ. त्यांना होईल काय ताई, मग तू अवघाचे सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. पंढरपूरला जा, देवाला बघा, देवाला पाहिलं तरी समाधान आहे. माझा देव सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तोहा विठ्ठल परमा, तोहा विठ्ठल परमा. माझा देव सुंदर आहे. राजस सुकुमार मदना पुतळा रवी शशिशळा लोमालिया कस्तुरी मळवट चंद्राची उटी, कस्तुरी मळवट चंद्राची उटी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान देवाला पाहिलं तरी सुख लागतं. का सुख लागतं, कारण त्याच्या तोंडावर फोकस खूप आहेत. इथं फक्त इकडं 2च फोकस आहेत तरी हा एवढा सगळा भाग उजळला, मंडप उजळण्यासारखा दिसतो. 2-4 फोकस लावले तर मंडप उजळतोय. देवाच्या कपाळावर तर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे. आणि ज्ञानोबांची भाषा आहे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य बरन हासे, कमल नयन हास्य बरन हासे. कोटी चंद्र प्रकाश, देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे, म्हणून देव दिसायला सुंदर आहे. 2 फोकसनी चेहरा उजळतो, तो कोटी चंद्रांनी कसा दिसत असेल तो विचार करा ना. माझा देव सुंदर आहे, त्याला पाहिल्यावर सुख लागतं. नामदेव महाराज आहेत ना, अख्ख्या भारतवर्षाचं भ्रमण करून आले आणि माघारी आल्यावरती मग मात्र ज्ञानोबराय म्हणले, आता सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील, सगळे धाम झाले, सगळं फिरून झालं, आता तरी चित्त समाधान आहे का. त्यावेळेला नामदेव महाराज म्हणले, नाही,
सगळं फिरलो पण सुख नाही लागलं. मग तुम्हाला आता सुख लागण्यासाठी काय करावं नामदेव महाराज? एकच मला आता करायची गोष्ट इच्छा आहे. आणि ती गोष्ट कोणती आहे? पाहू द्या विठोबाचे मुख, पाहू द्या विठोबाचे मुख, लागले से भूका, लागले से भूका, डोळा माझा पाहू द्या विठोबाचे मुख, पाहू द्या विठोबाचे पाहू द्या रे माझं विठोबाचे मुख, लागली से भूक डोळा माझ्या. त्या देवाला मला बघू द्या, मला सुख लाभेल. म्हणून ज्याला सुख मिळवायचे त्यानं पंढरपूरला जा आणि देवाला बघा. बघितलं असेल ना पण बऱ्याच जणांनी. गेले असतील ना सगळेजण पंढरपूरला की नाही? गेलेत ना? पण देवाला बघितलंय का? इथं तर कुठं नाही. पंढरपुरात गेल्यानंतर एका हातात हार आणि एका हातात ती बुक्क्याची पुडी आणि एका हातात ते चनेन फुटानेन. आणि नेमकी लोक वेडी अशी आपली की आत गेल्यावर गर्भगृहात गेल्यावर ते आमच्या लोकांना कळतं, अरे बुक्क्याची पुडी फोडायची राहिली ना. आणि मग ती बुक्क्याची पुडी फोडोस तर तो देव समोर येतो आणि मग ते हार द्यायचा का बुक्का व्हायचा या गोंधळात तर सिक्युरिटी गार्ड म्हणतो, आता मी घाबरले ना तुमची. आणि मग बाहेर गेल्यानंतर मग तो बुक्क्याची पुडी फोडणार म्हणतो, देव कुठं गेला? अरे बोट ज्या वेळेला बुक्क्याच्या पुडीत घातलं तेव्हाच गेला ना देव. त्याच्यामुळे मंदिरात जाता नाही ना, वाक्य नीट ऐका. हा नियम आहे. देवाकडे जाताना काहीतरी त्याला द्यावं लागतं. त्याला क्वांटिटीमध्ये गोष्टी देण्यापेक्षा क्वालिटी गोष्ट द्या. खूप साऱ्या गोष्टी देण्यापेक्षा थोडीशी द्या, पण काहीतरी चांगली द्या. जी भगवंताला आवडणारी आहे ना ती गोष्ट द्या. आणि त्याला काय आवडतं, जे मॅन मेड आहे ते द्या. गॉड मेड त्याला काही देऊ नका. म्हणजे त्यानं जे बनवलेलं आहे तेच काही त्याला अर्पण करायचं आहे. फुलं, फळं, पानं ही सगळी त्यानं बनवलेली आहेत. त्याच्या सत्तेनं वारा हलतोय. आपण काय त्याला ते वाहणार आहोत? त्याला जर द्यायचंय तर काय द्या? आपलं मन त्याच्या चरणाशी समर्पित करा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, पुनरपि संसारा येणं नाही. मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी, पुनरपि संसाराशी येणे नाही. मन त्याला अर्पण करा. विचारेल तो, अरे बाबा हार परत माघारी देता येतात, पेढे खाता येतात, बुक्का लावता येतो, मनाचं तुमच्या करायचंय काय? देवा काय करा? माझ्या मनाला तुमच्या नामाचा छंद लावून घ्या. माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. किंवा नाथ महाराजांसारखं म्हणा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा संसार व्यसनी पडोनेरी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. आता वाजबो प्रमाण, नाही तर तुम्हाला वाटायचं मी अंगाईच गाते तुम्ही झोपी जायचे. काही तर चालले झोपी, मला दिसले नाही. पण आता सांगणार नाही कोण झोपलंय ते. परत दिसले की डायरेक्ट सांगणार कोण झोपलंय, बोट करून दाखवणार, ते बघा तेव्हा ते झोपलेत म्हणून. अंगाई नाही गाते मी, झोपू नका. जागेत ना सगळे? ऐका, त्या भगवंताला आपलं मन वाहा. कारण मन हे इतकं चंचल आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंधनाला कारणही मन आहे, मोक्षाला कारणही मन आहे. पण त्या मोक्षापर्यंत जाण्यासाठीची त्याची जी काही लागणारी एकाग्रता आहे ती त्या भगवंताला बघितल्याशिवाय निर्माण होणार नाहीये. त्याला बघितल्यानंतर मन एकाग्र होतं, त्याच्या चरणाशी स्थिर करता येतं, विलीन करता येतं. आणि एकदा का आपलं मन त्याच्यावरती जडलं मग काही ज्ञानोबरायांसारखं आपण म्हणू, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसे आले. आणि एकदा का मन त्याच्या ते म्हणतात ना, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा, असं तुम्ही म्हणायला लागल्यानंतर परमार्थाची सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून
म्हणून त्या भगवंताचं चिंतन कसं करावं, त्याला मन कसं समर्पित करावं हे आपल्याला माहीत नाही, म्हणून संतांकडे जा. संत तुम्हाला सांगतील त्या भगवंताचं भजन कसं करायचं आहे, आणि ज्याचं भजन करायचं तो आहे कसा. मग एका जणानं विचारलं तो कसा आहे. या जगामध्ये तो सोडला तर बाकी सगळं मिथ्या आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. या जगतामध्ये ब्रह्म हेच सत्य आहे, नाही तर बाकीचं सगळं जग मिथ्या आहे, म्हणून तो सत्य आहे. तो कसा आहे. या जगामध्ये त्याचं ज्ञान जे आहे ना तेच फक्त सत्य आहे, बाकीचं सगळं मिथ्या आहे. त्याचं ज्ञान अनंत आहे आणि तो किती मोठा आहे. बिगर दॅन बिगेस्ट दॅट यू कॅन एव्हर इमॅजिन अँड स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट दॅट यू कॅन एव्हर इमॅजिन. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढा तो मोठा आहे, आणि तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढा तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे. पण एक्झॅक्टली देव केवढा आहे हे कोणीच सांगू शकत नाही, आणि त्याचं वर्णन ज्ञानोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे तो भगवंत सत्य आहे. सत्यव्रतम सत्यपरम च सत्य सत्यस्य योनि निहितम च सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. सत्य तू विठ्ठला सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे, म्हणून तो सत्य आहे. खरं तर हे त्याचे गुण आहेत, 6 प्रकारचे गुण, आणि हे साहीच्या साही सत्य आहेत. 6 गुण कोणते त्याचं पण वर्णन ज्ञानोबराय एका ओवीत करतात. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुण वर्य बसती यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहीचे साही गुण त्याचेच आहेत. आणि त्याच्यातला दुसरा गुण आहे तो म्हणजे ज्ञान. त्याचं ज्ञान किती अगाध आहे. अनंत, ज्याला आदी नाही, ज्याला अनंत नाही, ते अनादी आणि अनंत असं त्याचं ज्ञान आहे. तसे गुण बरेच आहेत, पण वारकऱ्याला महत्वाचे 3 गुण आहेत त्याच्यातले. वारकऱ्याला औदार्य लागतं, वारकऱ्याला ज्ञान लागतं, आणि वारकऱ्याला वैराग्य लागतं. संसारिकाला बाकीचे 3 लागतात, यश श्री ऐश्वर्य. कारण या 3 गुणाशिवाय संसार चालतच नाही. शाळेतल्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी यश लागतं, पास झालेल्याला प्लेसमेंट होण्यासाठी यश लागतं, प्लेसमेंट झालेल्याला इन्क्रीमेंट होण्यासाठी यश लागतं, जो बिझनेस करतोय त्याला तो बिझनेस तेजीत चालावा त्याच्यासाठी यश लागतं, कीर्तनकाराला सुद्धा तारखा मिळण्यासाठी. आमचं तरी कशाला लपवून ठेवा, आम्हालाही लागतं. यश लागत नाही असा माणूस नाही, प्रत्येकाला यश लागतं. गृहिणीला सुद्धा केलेला स्वयंपाक घरच्याने आवडीनं खाल्ला पाहिजे, याच्यासाठी तिच्या हाताला सुद्धा यश लागतं. नाहीतर काजू बदाम मनुके पिस्ता चारोळ्या टाकून शिरा केलाय, पण असा केलाय की तोंडात घातल्याबरोबर कळलं की त्याच्यात साखरच टाकली नाही, काय उपयोग आहे त्याचा. इथंच चुकलात म्हणजे तुमच्या हाताचं अपयश सिद्ध झालं. प्रत्येकाला यश लागतं. काही जण म्हणतील त्याच्याकडे आहे, पण त्यानं कुणाला दिलाय का. यश आहे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती फिरविली. हनुमंतरायांना यश दिलंय, अर्जुनाला यश दिलंय, आपल्याला देणार नाहीत. मिळवावं वाटत असेल तर भजन करा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला पुढे दुसरा गुण आहे श्री. श्री या बोलाचे 2 अर्थशास्त्रकार सांगतात. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे मुखकांती. भगवंत जिथे जातात तिथे लक्ष्मी जाते. कोणताही अवतार घ्या. झोपलं नाही ना कोणी. माझं कीर्तन योग्य ट्रॅकनी चाललंय ना, कंटाळा नाही ना आलेला कीर्तनाचा. आजकाल लोकांच्या चॉईस बदलल्या, लोकांना खुसखुशीत कीर्तन लागतं. कीर्तनकारांना हसवलं पाहिजे. कीर्तनकारांनी हसवलं की लोक म्हणतात वा 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 हा कार्यक्रम झाला. जोकर आहेत आम्ही हसवण्यासाठी इथं यावं. माझे आजोबा सांगायचे, बाई 500 कीर्तनं करायची तिथं 50च कर, पण ती कीर्तनं संप्रदायाच्या नेमात बसणारी पठडीत बसणारी कर, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. 2 तास कीर्तन ऐकून तुम्हाला हसू नाही आलं पाहिजे, अश्रू आले पाहिजेत, आसू आले पाहिजेत, आणि कंठी प्रेम दाटे नैने निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. अशी अवस्था झाली तर त्या कीर्तनाचा फायदा, नाही तर पैसे वाया जातील. विठ्ठल विठ्ठल. चला मी हे सांगत होते, थोडंसं चिंतन ऐका, थोडंसं चिंतन ऐका. उद्याच्या कीर्तनकारांना सांगा वाटल्यास, उद्यापासून चालू होणाऱ्या कीर्तनकारांना चिंतन कमी मांडा, हसवायचं असतं, पण आज मात्र माझं चिंतन ऐका. भगवंताकडे श्री नावाचा गुण आहे. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं लग्नाच्या पत्रिकेमध्ये श्री लावल्या जातं. पण श्री कशाला म्हणतात कधी विचार केलाय. श्री या बोलाचे 2 अर्थ, लक्ष्मी आणि मुखकांती. लक्ष्मी प्रत्येक अवतारात आहे. रामरूपात सीतामाईच्या रूपानं, कृष्ण रूपात राधिकेच्या रूपानं, पंढरपुरामध्ये आता पांडुरंग आहेत तर तिथे सुद्धा रुक्मिणी आईसाहेबांच्या रूपानं लक्ष्मी आहे. देव आहे आणि लक्ष्मी नाही असा एकही अवतार नाही. काही लोक म्हणतील ताई देव जिथं जातात तिथे लक्ष्मी जाते का, लक्ष्मी जिथं जाते तिथं देव जातात. कुटाणाचे ना दोघं एकत्रित म्हणल्यावरती. एकदा लक्ष्मीला पण वाटलं हा जिथं जातो तिथं मला घेऊन जातो, मी आहे म्हणूनच याला देव पण आहे. बोलता बोलता बोलली ना, ओ देवा जिथं जाता तिथं मला घेऊन जाता, मी नसते तर तुमची हालकुत्रेनी खाल्ली नसते, मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी होते म्हणून झाला संसार, दुसरी असती तर केव्हाच पळून गेली असती, माझ्या पायी गुणानं बंगला झालाय, नाही तर यांचं काय खरं होतं असं कोण म्हणतं.
तुमच्या पण लक्ष्म्या तुम्हाला हेच ऐकत असतात घरी, माझ्यामुळे झालं नाही तर तुमचं काय खरं आहे. ही लक्ष्मी बोलली माझ्यामुळं तुम्हाला किंमत. देव म्हणले हो, माझ्यामुळं तुला आणि तुझ्यामुळं मला किंमत. पण लक्ष्मी काय ऐकायलाच तयार नाही. नाही 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 देवा, तुमच्यामुळं मला नाही, माझ्याचमुळं तुम्हाला किंमत आहे. हे ऐकल्यावरती देव म्हणले ए लक्ष्मी, फार अभिमानानं बोलू नको माझ्यासमोर, आणि जा 2 दिवसाचा वेळ दिला, सिद्ध कर माझ्यापेक्षा तू मोठी आहेस. ती म्हणली हो देवा, 2 दिवस नाही, 2 तासात सिद्ध करू शकते मी किती मोठी आहे. चल म्हणले, मग तुझ्या बरोबरच निघतो. निघाले ना 2 जण. मृत्यू लोकात एका गावात उतरले. ज्या गावात उतरले त्या गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीची अंत्ययात्रा चालली होती. अख्खं गाव रडत आहे. गाडगं धरणारं रडतोय, पाहुणे रावळे रडतायत, भजनी रडतायत, खांदेकरी रडतायत, वारं घालत चाललेल्या बाया रडतायत, अख्खं गाव रडत आहे. लक्ष्मी तिथं गेली आणि तिनं तो 10 मिनिटं रडारडीचा प्रकार बघितला आणि 15व्या मिनिटाला पैशांचा पाऊसच चालू केला. जसा काही पैशांचा पाऊस चालू झाला, लोकांचं रडणं संपलं. लोक म्हणले पहिले खिशे भरा, रडू नंतर. लक्ष्मी हसून त्या भगवंताकडे बघते आणि विचारते, बघितलं देवा, जगात सगळ्यात मोठं दुःख आहे ते म्हणजे मानवाच्या मृत्यूचं दुःख. पण मानवाच्या मृत्यूचं दुःख सुद्धा विसरवायला लावणारी जर कोण असेल ना, तर ती मी आहे. अजून काय माझं सामर्थ्य दाखवू. देव म्हणले, मानलं बुवा तुला. लोक मैतीला आली आहेत आणि पैसे गोळा करायला लागले. लोक काही विचित्र माणसं आहेत. पण ए लक्ष्मी, सगळी माणसं नाही तुझ्या चरणाशी वाकली, ती झुकली नाहीत अजून काही पैसे घ्यायला. अजून पण 4-5 माणसं अशी आहेत की जी ताट उभी आहेत. म्हणे आता कोण राहिलं, खांदेकरी. खांदेकरी वाकले तर मग मानेन म्हणले तुला. बर म्हणली, त्यांच्याकडेही बघते. मग अशी तरी 100च्या नोटा होत्या, आता डायरेक्ट 2000च्या जांभळ्या रंगाच्या नोटा खांदेकऱ्यांच्या समोर. खांदेकऱ्यांनी जशा काय त्या जांभळ्या रंगाच्या नोटा बघितल्या, पहिले तर 2 मिनिटं वाकेनात, कारण बंद व्हायच्यात ना 2000च्या. पण पाठीमागचा म्हणला, अरे 30 सप्टेंबर पर्यंत घेणार आहे बँक, उचला. दिलं ना मड फेकून, लागले पैसे गोळा करायला. मग लक्ष्मीनं माघारी फिरून विचारलं, देवा आता काय म्हणणं आहे. देव म्हणले, डेंजर आहे बुवा तो. मड 2च जागी टेकवतात, 20व्याला नाही तर सरणावर. पण लोकांनी तुझ्या खातर मड फेकून दिलं, मानलं म्हणले तुला, खरंच तू ताकदवान. पण ए लक्ष्मी, अजून पण एक माणूस तुझ्या समोर झुकला नाही. आता कोण. देवा, मेलेला. लक्ष्मी आई साहेब, तो मेलेला कुठं उठलाय. लक्ष्मी म्हणते, देवा काय मला वेड समजलं काय. अहो तो मेलेला आहे, त्याच्यात जीव नाही, शिव नाही, चैतन्य नाही, ब्रह्म नाही, कुटस्थ नाही, राम नाही, त्याच्यात देवच नाही. तो उठेल कसा. भगवंत म्हणले, वेडे, हे तर तुला वरती वैकुंठात सांगत होतो. जोपर्यंत शरीरात माझं अस्तित्व आहे तोपर्यंतच तुला किंमत आहे. ज्या दिवशी शरीरातनं हा देव निघून जाईल ना, त्या दिवशी तुला सुद्धा काडीची किंमत राहणार नाही. माझ्यामुळे तुला किंमत आहे, तुझ्यामुळे मला नाही. म्हणून भगवंतामुळे लक्ष्मीला किंमत आहे, लक्ष्मीमुळे भगवंताला नाही. म्हणून जिथे जिथे भगवंत जातात तिथे तिथे लक्ष्मी जाते. आणि एक सांगू का, लक्ष्मी नाही आली तरी चालेल, पण देव बोलवा. आणि ज्याच्या घरी देव आलाय ना, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी सकट वल्लभ तिथं येतात. त्याच्यामुळे त्याचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. चला पुढं, वेळ कमी आपल्याकडं. आपल्याला श्री हा गुण बघायचा आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, हा अर्थ मी सांगितला. आणि दुसरा अर्थ, श्री म्हणजे मुखकांती. भगवंत जिथे जिथे जातात त्यांचा चेहरा सुंदरच आहे, त्यांना पाहिलं की समाधान होतं. आणि त्यांचं भजन करणाऱ्यांचे सुद्धा चेहरे उजळलेले असतात. मी कायम सांगते, जो खरा साधक आहे ना, त्याला कधीच सांगावं लागत नाही मी हाडाचा वारकरी आहे, मी खरंच भजन करणार आहे. का, कारण भजन करणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले असतात. भजन करणाऱ्याचा चेहरा तेजोयमान झालेला असतो. त्याला फेअर अँड लवली लावायची गरज नाही, त्याला पावडर लावायची गरज नाही, त्याचा चेहरा उजळलेला. का, कारण देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, हा अधिकार त्यांचा निर्माण झालेला असतो. नाही तर काही काही लोक भजन करतात पण चेहऱ्यावरती तेजच नसतं. मी बऱ्याचदा विचार केला, ही भजनं तर करतात पण तेज का नसेल यांच्या चेहऱ्यावर. त्याचं सुद्धा एक कारण आहे, भजन करतात पण नामापराध करतात. नीट आहे का, भजन करतात पण नामापराध करतात. 10 प्रकारचे अपराध भक्तिशास्त्रानं सांगितलेले आहेत. सन्निंदा, असती नाम वैभव कथा, श्रीशेषयोर्भिदधिः, अश्रद्धा, श्रुतिशास्त्र दैशिक गिराम, नाम्यर्थवाद भ्रमाः, नामास्ते इति निषिद्ध वृत्ती, विहित त्यागः, धर्मांतरे साम्यम, नाम जपे शिवस्य च हरेर नामापराधा दश. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे 10 प्रकारचे अपराध आहेत. आणि हे अपराध जे करतात त्यांच्या चेहऱ्यावरती तेज येत नाही. आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठा अपराध कोणता आहे माहिती आहे का, भजन करतात पण अहंकारानं करतात. एक वाक्य मी कायम मंडळींना सांगत असते, भजन करा पण भजनामध्ये अभिमान येऊ देऊ नका. हां, पटलं बा कोणाला तरी माझं वाक्य. भजन करताना अभिमान नसावा. आणि याचं कारण काय ते सांगते. माझे आजोबा एक वाक्य सांगायचे, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक ही सगळी मंडळी आपण कलाकारच आहोत. आपण सगळे कलाकार आहोत, या रंगमंचावरचे कलाकार आहोत. कलेची सुरुवात अलंकाराने होत असते, पण जर तिच्यात अहंकार आला ना तर ती कला तुमच्या नाशाला कारणीभूत ठरते. पण त्यात जर कलेची विनम्रतेनं जोपासना केली ना
तर ती कला तुम्हाला अलंकार बनवल्याशिवाय राहणार नाही. पण विनम्रतेनं तिची सेवा करा. आणि भक्तीमध्ये अभिमान आला की भक्ती संपली आणि अभिमान गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला. त्याच्यामुळं अभिमान विरहित जीवन जगावं. आणि भक्तीमध्ये तर अभिमान नकोच, कारण काय आपण करतोय, नामजप करतोय, दुसरं काय. ज्ञानाला अभिमान होणं एखाद्या वेळेला साहजिक आहे, कारण त्याच्याकडे ज्ञान आहे, त्यांनी कष्ट घेतले त्याच्यासाठी. योग्याला अभिमान होणं साहजिक आहे, कारण प्रचंड अवघड मार्ग, सर्वसामान्य माणूस ज्या मार्गाने जाऊ शकत नाही त्या मार्गाने तो चाललाय, म्हणून त्याला अहंकार होणं साहजिक आहे. पण आपण काय करतोय, त्याचंच घेतोय आणि त्याला वाहतोय, कशासाठी अभिमान. खरं तर ज्ञान आणि योग मार्गानं सुद्धा आपण जात नाही, त्याला हेच कारण आहे, अहंकार गाठतो. ज्ञान मार्गानं जाऊ नका म्हणूनच ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराया ज्ञानी सुद्धा देवरूप होतात, मग का तुम्ही म्हणता ज्ञान मार्गानं जाऊ नका. त्याचं कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, पण सज्ञानाच्या झुंबे कंठी नाना संकटीना चवी. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. लावी रूपा गोपिका रमणा, लावी रूपा गोपिका रमणा. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. ज्ञानमार्गानं जाऊ. ज्ञानोबराय साधे ज्ञानी नाहीत, आणि ज्ञानोबरायांच्या ज्ञानाचा व्यासंग जर आपण बघितला, त्यांच्याबद्दल प्रमाण आहेत. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. किंवा नाथांचं प्रमाण आहे, ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूजा स्थानी, ज्ञानियाचा शिरोमणी वंद्य जो का पूजा स्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा साधकाचा माय भाप दर्शने हरताप, साधकाचा माय भाप दर्शने पूजास्थानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, तुझे पुससे आरती ते कळली मज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, विवेक सागरा सखया माझ्या ज्ञानेश्वरा. आणि ज्ञानामध्ये अधिकार तपसला जातो. ज्ञानमार्गानं जाऊ नका याचं दुसरं कारण, अहंकार येतून अधिकार तपसला जातो. आपण अधिकारी नाहीत, उत्तम अधिकार निर्माण करायचं म्हणल्यावर बरेचसे काय 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 आपल्याला कामं करावी लागतात. साधन चतुष्टय संपन्नता, मग विवेक, मग वैराग्य, मग समाधी षटसंपत्ती, शम दम श्रद्धा समाधान उपरम तितिक्षा, मग मुमुक्षु झाल्यानंतर मग तुम्ही ज्ञानमार्गानं जाणार. कुणी सांगितलं एवढं करायला. ऐकायचं म्हटलं तरी आपल्याला झोपा लागायला लागल्या. कधी आपण या मार्गाने जाणार. आणि ज्ञानमार्गानं जाऊ नका याचं कारण, अधिकार जर नसेल तर ज्ञानमार्गात पतन होतं. बळत जरी एखाद्याला ज्ञान पाजलं ना, तरी जो अधिकारी आहे तोच ग्रहण करू शकतो, जो अधिकारी नाही तो झोपतो. आमचे गुरुवारी आम्हाला एक दृष्टांत सांगायचे. आता थोडासा ग्राम्य आहे, ग्राम्य म्हणजे थोडासा लागावा एखाद्याच्या अंतकरणाला असा आहे. सांगू का? ज्ञानोबरायांचं पण सांगते, तुकोबांचं पण सांगते. पहिले गोडीतला सांगते, मग जरा रागातला सांगते. कारण ज्ञानोबराया सांगताना गोडीत सांगतात, आई येत ना, त्याच्यामुळे आई बाळा असं नाही रे, बाळा तसं नाही रे असं सांगते. आणि बाप सांगताना पहिले कानाखाली जाळ काढतात, मग मध्ये असं वागायचं असतं. मग अगोदरच सांगायचं ना, कानाखाली कशाला वाजवायची, असा बापाचा स्वभाव आहे. आणि तसे तुकोबा आहेत, त्याच्यामुळे तुकोबांची भाषा थोडी लागते. पहिले ज्ञानोबरायांचा दृष्टांत, जे स्तन्ने सायासे सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. जे नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे ना, त्या बाळाला जर पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलं तर त्याला त्याचा काही फायदा.
त्या आईचं दूध सुद्धा सायासानं ओढून पिते, त्याला शिकवावं लागतंय ओढायला. त्याला आईचं दूध पिता येत नाही, त्या पंचपक्वान्नाच्या ताटाचा काय फायदा. तसं ज्ञानोबराय म्हणतात, जो आजच परमार्थात आलाय त्याला जर डायरेक्ट हे ब्रह्मज्ञानाचं ताट पुढं केलं तर त्याच्या ते पचनी पडणार नाही, त्याला ते जमणार नाही. कारण अजून त्याची प्राथमिकच अवस्था आहे, तीच तो सायासानं करतोय. यम नियम अजून मुरलेला नाही, त्याच्यामुळे तो मुरू द्या, मग ब्रह्मज्ञान बघू. म्हणून हा अधिकार सगळ्यांना नाही. आणि तुकोबराय याच आश्रयाचा एक दुसरा दृष्टांत सांगतात. निरस दूध असावं. निरस निरस नीरस नाही, नीरस वेगळं आणि निरस वेगळं. निरस दूध इकडं मिळतं का? पिंपरीत मिळतं का? मिळतं? वा, म्हणलं पाहिजे. विकलं असंच जातं ना, मग ते मरू. निरस दूध असावं, ते चुलीवर तापवायला ठेवावं, त्याच्यामध्ये काजू बदाम मनुके पिस्ता चारोळे पिठी साखर केशर टाकावं आणि ते थोडंसं आटायला लागलं की त्याच्यामध्ये वरनं खीर टाकावी. खीर म्हणजे आपले त्या शेवया असतात त्या टाकाव्या. ती तयार काय झाली? खीर. सगळ्यांनी ती खीर घरातल्या खाल्ली, पण तरी खीर शिल्लक राहिली. जर घरमालकानं दरवाजात आलेल्या कुत्र्याला ती वाया जाऊ नये खीर म्हणून जर त्या कुत्र्याला ती खीर टाकली ना, तर कुत्रं खाताना आवडीनं चाटून पुसून सगळी खातं, पण 15 मिनिटाच्या आत उलटी करून काढतं, कारण कुत्र्याला खीर पचत नाही. तसं तुकोबा म्हणतात, हे जे ब्रह्मज्ञान आहे ना ते त्या खिरी इतकं उच्च दर्जाचं आहे, पण ते अधिकाऱ्याला पचतं. तुकोबारायांची भाषाच कडक आहे, त्याच्यामुळे मी सांगत नव्हते, म्हणून पहिल्यांदा तुमची परवानगी घेतली. म्हणले सांगा तर सांगते. तुका म्हणे श्वाना खिरीचे भोजन सवेची वमन घडे तया. त्याच्यामुळं जसं हे अधिकार नसेल तर कुठलीही गोष्ट पचत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ज्ञानमार्ग नको, कारण तिथं अहंकार आहे. योगमार्गानं तर जाऊच नका, तिथं फार 56 प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. 2 मिनिटात सांगू का ज्ञानोबरायांच्या भाषेतला योग? ऐका. तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ये नागाची ये फिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मौटके औट वळणी अधोमुख सर्पिणी निजायली जैसी विद्युलतेची विडी वनी ज्वाळाची घडी पंधरयाची चोखडी घोटी वजायसी तैशी सुबुद्ध आटली पुटी होती दाटली वज्रासनीची मुटली सावध होय तेत नक्षत्र जैसे उलंडले सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीजवे उडले अंकुरेशी तैशी वेढिया ते सोडती कवतिके अंग मोडती कंदावरी शक्ती उठली दिसे. पण याचा फायदा काय? नागिणी उत्साहे नवहिद्वारे निरोधून नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन नरहरी चिंतने सहज मुक्ती स्थान गावी ढाल. जमेल ना हे सगळं करायला का? अहो हे मला सांगायला 4 तास जातील. 6वा अध्याय जरा घरी जाऊन तुम्हाला ग्रहपाठा घरी जाऊन याचे अर्थ सार्थ ज्ञानेश्वरीत वाचा. बरंचसं गुंता आहे योगमार्गामध्ये. योग कळायचं म्हटल्यानंतर शरीर कळावं लागतं. काय कळतं आपल्याला शरीरातलं? आपण खाल्ल्यानंतर पचवायला दुसरं कोणी येत नाही, आतमध्ये सिस्टीम आहे. काय सिस्टीम आहे? कधी विचार केलाय? मेटाबॉलिझम कधी विचार केलाय? रेस्पिरेटरी कधी विचार केलाय? स्पायनल कॉर्ड कुठेही विचार केलाय? किती आपल्याला ब्लड सर्क्युलेशन करणाऱ्या पेशी आहेत किंवा नलिका आहेत कधी विचार केलाय आपण? कधीच कशाचा विचार केला नाही. आणि हे सगळं योग्याला विचारात घ्यावं लागतं. 3.5 हाताचा देह आहे, त्याच्यामध्ये 72,000 नाड्या आहेत ज्या प्राणवाहक आहेत, त्याच्यातल्या 24 अत्यंत प्रधान आणि त्यातल्या 3 योग्यासाठी अत्यंत महत्वाच्या, इडा पिंगला सुषुम्ना. आणि या महत्वाच्या नाड्या आपल्याला प्राणायाम करण्यासाठी लागतात. प्राणायाम कशासाठी करायचा? आपल्या शरीरामध्ये भगवती कुंडलिनी नावाची एक शक्ती आहे, ती ज्यांची थोडी जरी जागृत झाली ना, एक जरी घर तिनं पास केलं ना, एक जरी कमलदल जर तिचं उघडलं ना, तर तुम्हाला संसारात कधीच काही कमी पडणार नाही, कधीच काही कमी पडणार नाही. पण ती एक घर तरी वर चढून आली पाहिजे, ती जागी झाली पाहिजे. तिला जागा करण्यासाठी प्राणायाम करायचा. प्राणायामाचे 2 प्रकार पडतात. आता ऐका बरं का, तुमच्यासाठी सांगते, तुम्हाला कळलं नाही म्हणून. प्राणायामाचे 2 प्रकार पडतात, अगर्भ आणि सगर्भ. तो 3 क्रिया करून केला जातो, पूरक, कुंभक आणि रेचक. एडा नाडीनं वायू आत घेणं पूरक, सुषुम्ना नाडीनं आतमध्ये घेतलेला वायू फुफ्फुसात साठवून ठेवणं कुंभक आणि पिंगला नाडीनं आतमध्ये घेतलेला वायू बाहेर सोडणं रेचक. या 3 क्रिया झाल्यानंतर 3 बंद साधावे लागतात. मूळ बंद, जालंधर बंद, ओडियाना बंद. हे 3 बंद साधल्यानंतर अपान आणि प्राण, आपल्या शरीरातल्या असणाऱ्या पंचप्राणापैकी हे 2 प्राण, अपान प्राण यांचं आकर्षण घर्षण होतं, जठराग्नी प्रदीप्त होतो. उष्णतेनं व्याकुळ झालेली भगवती कुंडलिनी शक्ती क्रमाक्रमानं स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, सहस्राकार एकेका कमळातनं सरळ सुषुम्नेतनं निघते. ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन भिडते आणि एकदा कधी ब्रह्मरंध्राला मिळाली की माणसाला समाधी लागली. ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षुदंग. आणि हे जमलं, समाधी लागली की योग मार्ग जमला. आता आलं लक्षात? हे जमेल करायला? बघू, ठरवू. सोपं नाही, सोपं नाही. ह्या मार्गाने जाऊ नका. ज्ञानोबराय साधे योगी नाहीत आणि
काही जण म्हणतात व ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट यांना जमतच नसेल म्हणून जाऊ नका म्हणतील. माझे ज्ञानोबा काही साधे योगी नाहीत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रगट केली. देवो म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखील नयनी. हेची ज्ञान संजीवनी जाणत त्रैलोक्याची. हा अधिकार ज्ञानोबरायांचा आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठात, योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी धम्म धर्म, वायाची उपाधी धम्म धर्म. योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून याही मार्गाने जायचं नाही, कारण तिथंही अहंकार आहे. मग साधा सोपा भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. यांची पण पाकिटं मला द्यायची आहे जाताना. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मतनु. इथं आल्यानंतर नमलं पाहिजे, कारण नम्रता म्हणजेच भक्ती आहे. आणि परमार्थात आल्यानंतर जो नमला तो मोठा झाला. नियम आहे, जो माणूस जितका नमेल तितका तो मोठा होईल. का सांगते माहिती आहे का? माणूस मोठा तोच असतो जो वाकून राहतो. ताट राहणारा कधीच मोठा नसतो. ताट राहणारा ताटव्यावरतीच जातो, पण नमणारा मात्र टिकतो. आणि असं का म्हणते त्याचं कारण सांगते. माणूस ज्ञानी आहे, माणूस अधिकारी आहे, हे त्याच्या नम्रतेवरनंच कळत असतं. इकडं ज्वारीचं पीक घेतलं जातं का? ज्वारीमध्ये ज्या वेळेला ते कणीस येतं ना, ते कणीस जोपर्यंत भरलेलं नसतं, पोकळ असतं, तोपर्यंत ते असं ताट असतं, वाऱ्यावर डोलत असतं ताट. पण जसजशी त्याच्यात ज्वारी भरल्या जाते ना, त्या दाण्यांचं ओझं त्याला सहन होत नाही. मग ते खाली 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 वागतं. आणि त्यानं पूर्ण मान टाकली की शेतकरी म्हणतात आता हे भरलंय, आता हे परिपक्व झालंय, काढणीला आलेलं आहे. ते परिपक्व आहे हे कळतं कशावरनं? त्याच्या मान टाकण्यावरनं. ज्याची मान खाली आहे तो परिपक्व आहे, तो अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल. खाली मान टाकलेलाच पूर्ण भरलेला असतो. आणि जे ताट आहे ते भरायचेत, अजून भरायचेत ते. त्याच्यामुळं नम्रता असली पाहिजे. आणि भरून घ्यायचं जरी असेल तरी वाकावं लागतं. ज्याला ज्ञान कमवायचंय त्यानं सुद्धा गुरुच्या चरणाशी सलगीच केली पाहिजे. प्रणिपातेनं मग परिप्रश्नेनं सेवया असं सांगितलेलं आहे. विहिरीनं पाणी शेंदून काढायच्या जुन्या आमच्या माता मावल्या होत्या. आज्यांना माहिती असेल ना काही, पाणी असं शेंदून काढलंय का कधी विहिरीचं? ग्रामपंचायतीचं काम चांगलं दिसतंय गावात. अजिबात विहिरीकडे जायचं कामच नाही ठेवलेलं. पण असं पाणी खेचून काढावं लागायचं विहिरीतनं. पण त्याच्या अगोदरची एक क्रिया असायची. घागर त्या दोरीला बांधायची रहाटाच्या आणि ती घागर खाली सोडायची. खाली सोडल्यानंतर जर सरळ ती घागर खाली गेली ना तर ती कधीच भरणार नाही. मग तिला भरण्यासाठी वाकवावं लागायचं. हलवून हलवून तिला वाकडं केलं जायचं. जितकी वाकेल तितकी भरेल, जितकी वाकेल तितकी भरेल. आणि पूर्ण वाकली की पूर्ण भरेल. जी पूर्ण वाकते तीच पूर्ण भरते. म्हणून ज्याला पूर्ण भरायचंय त्यानं पूर्ण वाकलं पाहिजे. यालाच भक्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. भरायच्या अगोदरही वाकणं आहे आणि भरल्यानंतरही वाकणं आहे. त्याच्यामुळे जो वाकलेला आहे तोच भक्ती करतो. आणि हे भक्ती करणारे जे आहेत ना, जे नम्रतेने राहतात, त्यांच्या चेहऱ्यावरती एक अलौकिक तेज असतं परमार्थाचं. भजन करणाऱ्याला आपोआप मुखकांती लाभते, कारण भगवंतानं ती त्यांना बहाल केलेली असते. जर तो वारकऱ्यांना वाटतोय तर त्याच्या चेहऱ्यावर मुखकांती किती असेल विचार करा. मुखकांती याही अर्थानं त्याच्याकडे श्री हा गुणाधिष्ठित आहे. त्याच्या पुढचा गुण सांगितलेला आहे तो म्हणजे औदार्य. औदार्य देऊनी करणं हाती कीर्ती दिगंती फिरविली. आणि चौथा गुण आहे तो म्हणजे ज्ञान. त्याचं ज्ञान किती आहे? अनंत आहे. ज्ञानोबराय म्हणतात त्या ज्ञानसिंधू मधला मी बिंदू आहे. नीट आहे का? जर ज्ञानोबराया ज्ञानसिंधू मधले बिंदू आहेत, बिंदूत जर आपण ज्ञानाचा सागर म्हणतोय तर तो बिंदू ज्या सिंधूतून आलेला आहे त्याचं ज्ञान किती अलौकिक असेल. म्हणून ज्ञानानंत गगनाचे प्रावरण किती मोठा आहे. त्याच्या उंचीची तोड कुणालाच देता येत नाही. त्याच्या तोडीस तोड कुणीच नाही. ज्ञानोबराय याच्यासाठी एक गोड ओवी सांगतात. चंदनाते कायसे निचरचावे, अमृताते केवते रांगावे, गगनाते उभवावे घडे के. चंदनाला टिळा लावायचा म्हणलं ना तर तो चंदनाचाच लावावा लागेल.
अमृताला जर पक्वान्न द्यायचं असेल ना तर ते अमृताचंच वाढावं लागेल आणि गगनाला जर मंडप घालायचा म्हणला ना तर तो गगनाचाच घालावा लागेल. तसं त्याचं ज्ञान कुणा एवढं आहे तर ते त्याच्या इतकंच आहे असं म्हणावं लागेल. म्हणून तो ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण. बरं दिसतो कसा ते तरी सांगा. म्हणजे कुणासारखा दिसतो? रामांसारखा, कृष्णासारखा, विठ्ठलासारखा? नाही रूप वर्ण गुणाचे नाही रूप वर्ण. खरी साधना करणाऱ्याला देवाचा अपरोक्ष अनुभव होत असतो आणि ज्याला अपरोक्ष अनुभव झाला, ज्याला देवाची एक झलक जरी मिळाली ना, आमचे डॉक्टर बाबा असं म्हणायचे, साधकाला मरायच्या अगोदरचा एक क्षण जरी 1 सेकंदासाठी ती झलक त्याची लाभली ना तरी तो मुक्त झाला. आणि ज्याला ते जिवंतपणी भोगता आलं त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. तुकोबराय म्हणतात, मला ती झलक मिळाली म्हणून शेवट तो भला माझा बहुगोड झाला. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी अट्टहास करत होतो. आपल्यालाही आज जर वाटत असेल ती झलक मिळावी तर त्यासाठी भजन करा. कोणाचं करा? इथं तो लय मोठा कुटा नाही हो आमच्याकडं. आमच्या भारतात देवांनाच काही कमतरता नाही. इतके देव कोणाचं करावं हाच प्रश्न आहे. मी तुम्हाला 4 पर्याय सांगते. मी वैष्णव आहे म्हणून तुम्हाला 4 पर्याय देते. या 4 पैकी एकाचं कुणाचं तरी करा. ते 4 कोणते? लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुनायक पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुनायक पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुनायक पांडुरंग रघुनायक पांडुरंग रघुनायक पांडुरंग. 4 ऑप्शन सांगितलेत मी. लक्ष्मी शारंगधर, सीतापती रघुवीर, राधा गोविंद, रखुमाई पांडुरंग. या 4तलं कोणाचंही करा. आजकाल MCQs असतात ना पेपरला, जे MPSC वगैरे देतात त्यांना माहिती असेल. 4तलं एक निवडा कोणतं योग्य आहे. आणि जर मला विचारत असाल, ताई ह्या 4तला एक कोणीतरी आम्हाला गाठवून द्या, आम्ही ज्याला गाठवलंय त्याचं नाव आहे का? विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हार कोणालाच आवडत नसते, पण हे हार मात्र सगळ्यांनाच आवडतात. त्यातलीच मी एक आहे. काढायची इच्छा होत नाही पण वजलय आहे. घेऊन जाईन बरोबर. विठ्ठल विठ्ठल. पार्सलेटी आहे बरं का. माझी तब्येत बघून एवढे हार आणि ते गावकरी आहेत म्हणून नको, त्यांच्या जीवाचा विचार करा. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे. ज्ञानोबा तुम्ही त्याला पाहिलं
हो पाहिले. श्री हरी पाहिला डोळ भरे पाहता पाहणे दुरी सारा त्याला मी बघितला, डोळे भरून बघितला, पण वाक्य नीट ऐका. पाहता पाहणे दुरी सारोनिया, पाहता पाहता पाहणं संपावं आणि त्याच्या स्वरूपाशी एकरूपता व्हावी. खरं पाहायला गेलं तर आपण देह नाहीच आहोत. ज्या दिवशी आपण कोण आहोत हे आपल्याला कळलं ना, त्या दिवशी आनंदी आनंद. प्रत्येकाला वाटते पिंपरी कोलंदर गावचा मी नागरिक आहे, एवढी एवढी एकर माझी जमीन आहे, हा बंगला माझा आहे, ही गाडी माझी आहे, एवढ्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे, एवढी माझी मुलं आहेत, ही माझी पत्नी, हे माझे आई वडील. ही सगळी जी माहिती आहे ना ती शरीराची आहे. आणि ज्या शरीराची माहिती तुम्ही देताय ते शरीर राहणारं नाही, ते शरीर जाणार आहे. कारण नाशिवंत देह जाणारं आणि जे जातं ते आपण नाही आहोत, जे राहतं ते आपण आहोत. शंकराचार्यांना गोविंद पादांनी प्रश्न विचारला होता, कोण आहात आपण? शंकराचार्यांना सांगता येत नव्हतं. दक्षिण भारतातनं आलेला वेदशास्त्र संपन्न असा मी युवक आहे, शिष्यस्तेहम शाधीमाम त्वं प्रपन्नम. पण शंकराचार्यांचं उत्तर असं होतं, निर्वण षटक नावाचा एक अध्यायच रचून टाकला त्यांनी, एक षटकच रचलं. त्याच्यातला पहिला श्लोक, पहिल्या 5 श्लोकातनं व्यतिरेकानं सांगतात मी कोण नाही, आणि शेवटच्या श्लोकातनं सांगतात मी कोण आहे. पहिला श्लोक असा आहे, मनोबुद्ध्यहंकार चित्तनिनाहं न च श्रोत्रचित्ते न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्नतेजोलायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही, मी श्रोत्र नाही, मी जिव्हा नाही, मी घ्राण नाही, मी नेत्र नाही, मी पृथ्वी नाही, मी आप नाही, मी तेज नाही, मी वायू नाही, मी आकाश नाही. या सर्वांचा भोक्ता असणारा जे शिवतत्व आहे ते शिवतत्व मी आहे. शिवोहम शिवोहम. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्व च सर्वत्र सर्वेंद्रियाणां न चासंगतं नैव मुक्तिर्न मे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते तत्व मी आहे. हे ज्या दिवशी आपल्याला कळलं ना त्या दिवशी आपण पण म्हणू, पाहताना या भूमिकेनं पाहणं संपलं आणि मीच देव आहे, अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म तत्वमसी तत्वम असी हे कळलं म्हणजे परमार्थ संपला. पंढरपूरची वारी, गळ्यात माळ, कीर्तन, प्रवचन, भजन हे करणं गरजेचं आहे, पण फक्त निव्वळ एवढं करणं म्हणजे भक्ती नाही. याच्या पलीकडे जाऊन आपल्या स्वचा शोध घेणं याला भक्ती असं म्हणतात. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी असं विवेक चुडामणीमध्ये शंकराचार्य सांगतात. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान असलं पाहिजे. आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आणि तुकोबांसारखं मग म्हणा, मी वासुदेव तत्वता कळवळीला विचारिता आहे ठाऊका सभाग्य संता तुझा नाही आणि न मागता ग. वासुदेव कधी तो फेरा पाण्याचा बाहेर धावला. पण हे सगळं माहिती करून घेण्यासाठी थोडीशी घाई करा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. किती वेळ राहिलाय अंदाजे? किती वेळ राहिलाय अंदाज? नाही नाही, कीर्तनाचा नाही, मी आयुष्याचा विचारला. कीर्तनाची 5च मिनिटं राहिली आहेत, मला आयुष्याचं किती राहिलंय. क्षणभंगूर नाही भरवसा भरे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल पासा पुढे हुशार थोर मूळ सागा क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं हर किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. वेळ कमी आहे, कधी कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. कदाचित आत्ताचं कीर्तन झाल्यानंतर मी घरी पोहोचेनच याची सुद्धा खात्री, आणि तुम्हाला सुद्धा काही घेणं देणं खरंच नाही. खरं सांगा मला, बुवा येताना, महाराज येताना किमान 7 ते 8 वेळेला कॉलिंग असतं. महाराज कुठपर्यंत आलेत, किती वेळ लागेल,
1 तास अगोदर या, अर्धा तास अगोदर या. जाताना बुवा घरी गेला का वैकुंठात गेला, एक फोन करून तुम्ही विचारत नाही. तुम्हाला तरी काय घेणं देणं आहे? आमची सेवा झाली मग तिकडं काय बरोबर. कोणतं कीर्तन शेवटचं असेल, कोणता दिवस, कोणता क्षण शेवटचा असेल हे सांगता येत नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून करावी तातडी परमार्थाची. सगळीकडे जायची तयारी करता, मृत्यूची तयारी कोणी करत नाही. वारीला जाणारी माणसं 15 दिवस तयारी करत असतात. चारीधामला जाणारी माणसं महिनाभर तयारी करत असतात. परदेशात जाणारी माणसं 6 महिने तयारी करतात. मला सांगा, जिल्हा बदलताना 15 दिवसाची तयारी आहे, राज्य बदलताना महिनाभराची तयारी आहे, देश बदलताना 6 महिन्याची तयारी आहे. मग जग बदलताना, लोक बदलताना वर्षभराची तरी तयारी नको का? म्हणून मरायच्या अगोदर 1 वर्ष तयारीला लागा. जमेल ना? कसं जमेल? डेट कुणाला माहिती आहे? एक्झॅक्टली सांगा मरणार कधी? लोकांनी मग तसं ठरवलं असतं, प्लॅनिंग केलं असतं. मी 5व्या वर्षी, इथून पुढच्या 5 वर्षात जर जाणार असेल तर 1 वर्ष वाटेल ते खाणार, पुढच्या वर्षी वाटेल तिकडं फिरून घेणार, त्याच्या पुढच्या वर्षी लोकांमध्ये सगळीकडे माझी इमेज चांगली करणार आणि शेवटच्या 2 वर्षात फक्त भजन करणार, बाकी काही नाही. मग परीक्षितेला जसं कळलं होतं 7 दिवसात मरणार आहे, तो भागवतच ऐकत राहिला, तसं मी पण भजन करत राहणार. माहितीच नाही आपल्याला कधी जायचंय ते. कदाचित आजचा शेवट असू शकतो, म्हणून युअर टाइम स्टार्ट नाव, सो यू शुड स्टार्ट नाव. तुमची वेळ चालू होते आत्ता, म्हणून तुम्ही भजनही केलं पाहिजे फ्रॉम नाव. या क्षणापासून चिंतन चालू करा. आणि कलियुगात तुम्हाला चिंतनाशिवाय सुख देणारं कोणीच नाही. लोकांना वाटत असेल ज्याच्याकडे ऐहिक संपदा आहे तो सुखी असेल. नीता अंबानी माहिती आहेत. शेवटचा मुद्दा सांगते आणि माझी सेवा संपवते. पूर्ण 2 चरणं मला व्यवस्थित सोडवता आली नाहीत, कारण वेळच माझ्याकडे, मी पहिलेच म्हणले होते 80 मिनिटाचा वेळ, त्याच्यामध्ये काय काय फुलफिल करणार आहे मी, पण तरी मी प्रयत्न केलेला आहे. पण एक दृष्टांत हा शेवटचा मुद्दा सांगते आणि संपवते. नीता अंबानींना प्रश्न विचारला होता एका पत्रकारानं, रिचेस्ट पर्सनच्या तुम्ही वाईफ आहात. ती बाई साधी समजू नका, नुसता साधा शर्ट पॅन्ट घालून मिरवते म्हणजे ती इतकी सिंपल राहते असं समजू नका. ज्या कब्बशीत ती चहा पिते ना, ती मेड इन जपान असते आणि त्या एका कब्बशीची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. सेटची नाही, एका कब्बशीची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे. आणि ती एकदा चहासाठी तिनं कब्बशी वापरली की पुन्हा ती डायरेक्ट डिस्ट्रॉय केली जाते. ती पुन्हा त्या कब्बशीला हात लावत नाही. दिवसाला फक्त 5 लाखांची तिला कब्बशी लागते, तर महिन्याचे किती? घरी जाऊन अभ्यास करा. आणि ते वर्षाचे किती? इतका पैसा तिच्याकडे आहे म्हणूनच खर्च करते. घरात माणसं आहेत 4, पण राहण्यासाठी मजले आहेत 40. त्या घरामध्ये कमी काहीच नाही. मुंबईमध्ये 10 बाय 10ची खोली सुद्धा 50 आणि 60 लाख रुपयाला मिळते. इथं 40 मजल्याचं ऐसपैस घर तिला आहे. आणि त्या बाईला प्रश्न विचारला पत्रकारांनी, तुम्ही सुखी तर आहात ना? त्यावेळेला नीता अंबानीचं उत्तर होतं, माझ्याकडे सगळं काही आहे, माझ्याकडं उपभोगण्यासाठी सगळं काही आहे, मी मागील ती गोष्ट मला मिळते. पण नीट आहे का? पण आला म्हणजे सुखाला कुठंतरी पूर्णविराम लागला. पण परंतु अपूर्णत्वाचं निर्देशक आहे. तिने सांगितलं माझ्याकडे सगळं आहे, पण माझ्या धाकट्या मुलाचं वजनच कमी होत नाही. 6 वर्ष त्यानं जमशेदपूरला राहून जिम करून 180 किलो वजन 60 किलोवर आणलं आणि 6 आठवड्यांसाठी साखरपुड्यासाठी जिम त्यानं सोडली, तो पुन्हा 180 किलो झाला. तो कधी बारीक व्हायचा आणि त्याचं कसं कधी बरं व्हायचं याची मला चिंता लागू नये. मग ती चिंता दूर करण्यासाठी तुम्ही काय करता? तिने सांगितलं त्या कृष्णाला प्रार्थना करते, त्या कृष्णाची विनवणी करते की माझ्या मुलाचं बरं व्हावं. आणि ती इतकी मोठी कृष्ण भक्त आहे की मुलीच्या लग्नामध्ये ज्या वेळेला तिला डान्स परफॉर्म करायचा होता, लाखोनं गाणी आहेत ना बॉलिवूडची, काय बॉलिवूडमध्ये गाणी कमी आहेत का? पण कुठलंच गाणं न निवडता तिनं डान्स केला एका भजनावर. आणि ते भजन होतं, अच्युतम केशवम कृष्ण राम नारायण जानकी वल्लभम कौन कहते हैं भगवान, आते नहीं आप मीरा की जैसे बुलाते हैं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभ. ती बाई सकाळी उठल्यानंतर जिमला नाही जात. ती बाई उठल्या उठल्या पहिल्यांदा स्नान केल्यानंतर कृष्णाच्या पूजेला बसते. आणि तिने सांगितलं अर्धा तास मी फक्त एकालाच आठवते. कोणाला? ब्रजजन प्रियतम बाल मुकुंदम राधा
विचारलं स्वार्थ आहे का परमार्थ आहे, नाही म्हणे आयुष्यात एकदा तरी त्यानं भेट द्यावी. हरी दर्शन के प्यासे अखियाँ, हरि दर्शन के प्यासे. एवढ्या मोठ्या श्रीमंत बाईला सुद्धा कळतंय सुखासाठी भजनच करावं लागणार आहे. जर इतकी श्रीमंती येऊन भजनच करायचं आहे तर आपण आत्तापासूनच का करू नये. म्हणून आत्तापासून भजन करा. आणि भजन केल्या केल्या कळेल ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विठेवरी, तो आणि मी एकच आहे. पण हे सिद्ध करून दाखवणारे संत कोणते? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, बरोबर 11 वाजले. कीर्तनाची वेळ झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय आदिशक्ती मुक्ताबाई अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा सकल संत सकल भगवंत तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणी सादर समर्पित करण्यापूर्वी हिरक महोत्सवामध्ये तुमच्या सप्ताहाचं आगमन झालेलं आहे. सर्व ग्रामस्थांचे ऋण व्यक्त करते ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, ज्यांनी मला या ठिकाणी कीर्तनासाठी निमंत्रित केलं ते आमचे गावडे महाराज. ज्ञानदीप लावू जगी या भूमिकेतनं सर्वत्र कार्यक्रम करत फिरणारे आमचे गावडे महाराज, त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. आपण बोलवलं म्हणून या ग्रामस्थांचं दर्शन घडलं. आपले ऋण व्यक्त करते. त्यांनी फोनवरच मला सांगितलं होतं ताई काही करा पण एखादा तरी गायक घेऊन या. म्हणलं गोकुळाष्टमीला सगळे एंगेज आहेत, कोणी मिळणार नाही. ते म्हणले पण गावातल्यांना जमेल की नाही माहिती नाही, पण गावातले इतके सुंदर आहेत. तुम्ही जी सुरुवातीची चाल गायली ती इतकी गोड होती. तुमची 2 प्रमाणं झाली पण दोन्ही प्रमाणं अत्यंत उत्तम आहेत. आणि कसं होतं माहिती आहे का, ग्रामस्थ फक्त घाबरतात, जमेल की नाही जमेल की नाही. घाबरू नका, ऐकणाऱ्याला तरी कुठं माहिती आहे स्वरच गेलेला आहे ते. त्याच्यामुळे डेअरिंगने जर गायलं ना, बाकीची माणसं सुद्धा वेगळं काही करत नाही. थोडीशी डेअरिंग दाखवली की मग तुम्ही पण मोठे असे कलाकार होऊ शकता. अत्यंत गोडसात आपण तुम्ही बघू नका. सर्वांनी गोडसात केलेली आहे. सर्वांचे ऋण व्यक्त करते. विणेकरी असतील, चोपदार असतील, चोपदार बाकी 1 नंबर आहेत. ती पगडी त्या मिशा एकदम ओके मध्ये काम. छान सेवा त्यांनी केली आहे, त्यांचे ऋण व्यक्त करते. पखवाज वादक दादा, खरं तर पखावज हे सात्विक वाद्य आहे म्हणून ते संप्रदायानं अंगीकारलेलं आहे. पण आजकालचे काही काही वादक इतके भयानक आहेत, ते वाजवायला लागले धाडधाड धाडधाड भूकंप येतो काय असं वाटतं. त्याला म्हणावं लागतं. मग माझा त्याला काही विरोध नाही आहे, पण वाजवताना ते सात्विकता निर्माण करणारं असावं. वाजवलाय पखवाज 2 जणांनी, एक शंकरानी आणि एक रावणाने. आत्ताचे 90% वाजवणारे रावणाचेच भक्त असल्यासारखे वाटतात. तसं धड 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 जटाटवी झलक लप प्रवाह हे असले नसावं. काही काही तर आजकाल कीर्तनकार सुद्धा रावणाचंच हे शंकराचं स्तोत्र कीर्तनात म्हणतात. अरे ते रावणानं गायलंय, तुम्ही काय रावण आहेत का? कशाला? माझं पण पाठे पण मी म्हणत नाही ते नाही गावं. रावणानं केलेली भक्ती आपल्याला नाही करायची आहे, शंकरांची जी भक्ती आहे ती करायची आहे. आणि शंकरांचं पखावज हे वाद्य सात्विक आहे, त्याला मृदुंग असं म्हणतात, जो मृदू अंगानं वाजवल्या जातो. आणि तशी तुम्ही साथ केली म्हणून तुमचंही दादा ऋण व्यक्त करते. गोड हात आहे तुमचा. त्याचबरोबर आमचे पेटी वादक ऑलराऊंडर आहेत. ते पहिल्यांदा गायला उभे राहिले, नंतर मग लगेचच नाही पेटी मी वाजवतो, पण तुम्ही ते वाजवलं त्याच्यामुळं मी स्वरातनं बेसूर झाले नाही म्हणून आपली ऋण व्यक्त करते. तुमची बोटं इतकी गोड फिरत होती, इतकी फास्ट फिरत होती त्या स्वरांवरनं. मला तो डायलॉग आठवला तुमचा हात बघून, ये हात मुझे दे दे, पण मी ठाकूर असल्यामुळं म्हणू नाही शकले. अत्यंत गोड साथ आपण केली. आपलेही ऋण व्यक्त करते. शूटिंगवाले दादा एवढ्या वेळ तुम्ही उभं राहिलात, तुमचेही ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं पडद्यामागचे कलाकार, साऊंड सिस्टीमवाले, असली जबरदस्त इकोसिस्टीम आहे तुमची. मी फार चांगली गायक नाही पण तुमच्यामुळं सिद्ध झाले म्हणून तुमचेही ऋण व्यक्त करते. आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, सगळ्यांच्या पाया पडता येणार नाही मला, पण संतांच्या भाषेत एकच वाक्य, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आमचे PSI साहेब ज्यांच्या घरी आमची थांबण्याची व्यवस्था केली होती, त्यांनी पण अत्यंत आदरानं घरामध्ये बोलवलं. खरं तर त्यांच्या घरात घुसताना सात्विकता होती, कारण त्यांचं घरच असं वाटलं की मंदिरच आहे की काय. आत गेल्यावर कळलं मंदिर नाही घर आहे, पण त्यांच्या त्या सात्विकतेमुळं ते मंदिर भासलं. म्हणून PSI साहेबांचे सुद्धा ऋण व्यक्त करते. आणि भाऊसाहेब ज्यांनी होय का
म्हणजे यजमानपद त्यांच्याकडे काय? तुमचं तर नाव घेतलं पाहिजे, नाहीतर निवड नारळावर जावं लागेल. आमच्या खरं तर वक्ता बोलवणं, सप्ताह करणं हे सोपं राहिलेलं नाही. पूर्वीच्या काळी लोक म्हणतात की देती घेती ते नरका जाती, पण त्यासाठी फक्त पंचक्रोशीच गाठावी लागेल. मग पंचक्रोशीच्या बाहेर जायचं म्हणल्यानंतर साधनं वाढलेली आहेत, खर्च वाढलेले आहेत. त्याच्यामुळे वक्ता असेल, गायक वादक असतील, त्यांचे विचार करावे लागतात. व्यक्तिमत्व नसेल तर ही सगळी मंडळी ही जमवाजमव करणं शक्य नाही. आजचं यजमानपद ज्यांच्याकडे होतं ते आमचे भाऊसाहेबजी ओहोळ. हा ग्रुप आहे त्यांचा, पण प्रतिनिधित्व तुमच्याकडे आहे. आपलेही ऋण व्यक्त करते आणि सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर ज्या परंपरेतनं मी बिलॉंग करते त्या तुकोबरायांच्या नामस्मरणाचा एकदा जयघोष करूयात. भैरवी आणि सेवेला पूर्णविराम. तुकारा तुकारा